या धम्म परिषदेचं मुख्य आकर्षण सत्कार मूर्ती गोल्ड मॅन 48 देशामध्ये या ठिकाणी त्यांनी जाऊन प्रत्यक्ष सगळं पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईंचा आचार विचार या ठिकाणी पेरण्याचं काम आपल्या हाती या ठिकाणी घेतलेलं आहे. खरं म्हणजे श्रीमंत माणसं म्हटल्यानंतर त्यांना स्वतःचा परिवार आणि संसाराच्या परिवार विचार करू नये. खरं पाहिलं तर जसं की आपण सातत्यानं तसा विचार करत असतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवत या ठिकाणी माझा आचार विचार जर माझ्या तरुणांसाठी, माझ्या समाज बांधवासाठी जर उपयोगी येत असेल तर हा माझा मौल्यवान वेळ सुद्धा या ठिकाणी मी समाज बांधवांच्या उद्धारासाठी या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून त्यांचाच एक भाग म्हणून अक्षरशः म्हणजे मुंबई या ठिकाणाहून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून डॉक्टर रोहितदादा पिसाळ यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. तद्वतच माता रमाई महिला सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांना सूचना आहे की आपण डॉक्टर रोहितदादा पिसाळ यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या मंचावरती करायचा आहे, अशी आपणास सूचना आहे. लवकरात लवकर या. चला चला फोटो माझ्याकडे काय ते माझ्याकडे कशाला देतात? फोटो काढते नंतर. हदगाव येथून आलेले वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर रोहितदादा पिसाळ यांचा यथोचित सन्मान होतोय. लवकर आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर त्या 22व्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेची ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ही धम्म परिषद या ठिकाणी पूर्णत्वास जाते आहे. कारण मी आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी तेवढे या धम्मपीठावरती थांबतील. बाकीचे सर्व मंडळींना सूचना आहे आपण हे धम्मपीठ जे आहे ते रिकामा करून द्यायचं आहे. आयोजन समितीचे जेवढे पदाधिकारी आहेत तेवढेच या धम्मपीठावरती थांबायचं, बाकीच्यांनी खाली जायचं आहे. सन्मानपूर्वक आपणास विनंती आहे. मी ज्यांची नावं या ठिकाणी या धम्मपीठावरून या ठिकाणी घेतो आहे तर त्यांना सूचना आहे तेवढ्यांनीच या धम्मपीठावर थांबायचे. शंकरदादा बगाटे, विठ्ठलदादा पंडित, संदीपभाऊ नरवाडे, सुरेशभाऊ घोडगे, जितेंद्रभाऊ पाईकराव, राजेशभाऊ नरवाडे, योगीराज भाऊ पोगे, प्रेमभाऊ कांबळे, बेगाजी घोडगे साहेब, ओमप्रकाश भाऊ पाईकराव, पप्पूभाऊ घोडगे, पवनभाऊ घोडगे या मंडळीला या ठिकाणी सूचना आहे की आपण तेवढे या ठिकाणी या धम्मपीठावरती थांबायचं. बाकीच्यांनी ज्यांचं नाव या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही कृपया आपणास सूचना आहे आपण हे धम्मपीठ रिकामा करून द्यायचं आहे. आपणास सूचना आहे शिस्तीचं पालन करा. कृपया ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांनी थांबा, बाकी खाली सगळ्यांनी खाली जायचं आहे. बाकीच्या सर्व मंडळींना सूचना आहे आपण खाली जायचं आहे. ज्यांची नावं मी या ठिकाणी घेतली त्यांनीच थांबायचं आहे. लवकरात लवकर खाली जा. शंकरदादा बगाटे, विठ्ठलदादा पंडित, संदीपभाऊ नरवाडे, सुरेश सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण राहिल्यानंतर या आपल्याला संपन्न करता येईल. तद्वतच या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेचे स्वागत ज्यांच्या संकल्पनेतून ही धम्म परिषद या ठिकाणी साकारते आहे. अर्थातच बौद्ध उपासक धाडसी व्यक्तिमत्व शंकरदादा बगाटे यांना आम्ही या ठिकाणी सूचना करतो की आपण या धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण प्रास्ताविक करायचं आहे. या माळरानावरती या ठिकाणी चांगलं नंदनवन निर्माण करण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी मोठी परिश्रम आपण या ठिकाणी घेत आहात. तर या धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपणास या ठिकाणी सूचना आहे की आपण प्रास्ताविक करायचं आहे, अशी आपणास या ठिकाणी विनंती आहे. आदरणीय शंकरदादा बगाटे यांना सूचना आहे की आपण प्रास्ताविक करायचं आहे. या धम्मपीठावरती सर्वांना सूचना आहे, आपली ज्यांची नावं या माईकद्वारे घेतलेली त्यांना सूचना आहे आपण खाली जा. आपल्याला सूचना आहे आपण सर्वजण या ठिकाणी धम्म बांधव आहात, कृपया आपणास सूचना आहे विनंती आपण खाली जा. ज्यांची नावं या ठिकाणी घेतलेली नाहीत त्यांनी खाली जा.
सुरेशदादा घोडगे यांना सूचना आहे, आपण ज्यांची मंडळी आपली संयोजक समिती सदस्य नाही त्यांना खाली काढून घ्या, पदाधिकारी नाही त्यांना खाली घ्या, रिकामा करा लवकरात लवकर. चला चला लवकर. सन्माननीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे नेते जकीबाई कुरेशी यांना सुद्धा सूचना आहे की आपण या धम्मपीठावरती या ठिकाणी यायचं आहे, अशी आपल्याला सूचना आहे. हॅलो, शेअर करायचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे नेते सन्माननीय जकीबाई कुरेशी यांचं सुद्धा या ठिकाणी या 22व्या तक्षशिला बौद्ध धर्म परिषदेच्या अनुषंगाने त्यांचं आगमन झालेलं आहे. अगदी हृदयपूर्वक मी त्यांचं प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून तक्षशिला बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी साकारलेली आहे, असं धाडसी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये 22 वर्ष धम्म परिषद होण्याचं आणखी दुसरं कुठलंही उदाहरण या ठिकाणी नाही. आणि म्हणून ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय बौद्धोपासक शंकरदादा बगाटे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेली जी त्यांची संयोजन समिती आहे, म्हणजेच विठ्ठलदादा पंडित असतील, संदीपभाऊ नरवाडे असतील, सुरेशदादा घोडगे असतील, जितेंद्रभाऊ पाईकराव असतील, राजेश नरवाडे असतील किंवा योगीराज पोगे असतील किंवा प्रेमभाऊ कांबळे, बेगाजी घोडगे साहेब असतील, ओमप्रकाशजी पाईकराव असतील किंवा पप्पू घोडगे, पवनभाऊ घोडगे असतील, या सर्वच मंडळींनी या ठिकाणी सातत्याने त्यांना सहकार्य आणि मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने या ठिकाणी शंकरदादा बगाटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी शंकरदादाचं स्वागत करायचं आहे. कारण हे जे काही त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे हे काही सोपं काम नाही. आणि म्हणून हे सगळं या ठिकाणी सगळ्या गोष्टीवर मात करत या ठिकाणी हे सगळं उभं केलेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी शंकरदादा बगाटे यांना मी सूचना करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करायचं आहे. आदरणीय शंकरदादा बगाटे. आदरणीय आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विष्णुकांत गोट्टे साहेब यांना विनंती आहे की आपण धम्मपीठाकडे या ठिकाणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपण यावं, अशी आपणास या ठिकाणी मी विनंती करतो. आदरणीय विष्णुकांत गोट्टे साहेब, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन, कृपया आपणास मी विनंती करतो की आपण धम्मपीठाकडे यायचं आहे. हॅलो, हॅलो 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 हॅलो, आखाडा बाळापूर. हॅलो, आखाडा बाळापूर पोलीस
स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय विष्णुकांत गोट्टे साहेब यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी डॉक्टर पिसाळ साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या मंचावरती धम्मपीठावरती झालेला आहे. तद्वतच शंकरदादा यांना सूचना आहे, आपण प्रस्तावना या ठिकाणी करायची आहे. हॅलो, सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबूया. तर तरुण मित्रांसाठी सूचना आहे की आपण हे मंच या ठिकाणी रिकामा करून द्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया स्टेजवर करता कुणी करू नये. हा स्टेज लवकर खाली करा. मी तुम्हाला सर्वांना कृपया नम्रतेची विनंती करतो की यानंतर कृपया कोणी स्टेजवर येऊ नये. करंट आहे तुमच्या खाली, करंट आहे इथं. भेगा दादा, त्या खुर्च्या अलीकडे घ्या. अरे डिला सगळं बंद व्हायचं ते. हा थोडस अलीकडे बाहेरजवळ कोणी थांबलं का म्हणजे शॉक लागायचा तुम्हाला. थोडं साईडला बा, साईडला. आदरणीय शंकरदादा बगाटे यांना सूचना आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण प्रस्तावित करावं अशी आपणास मी मध्ये एलकेतील सरपंच शंकरदादा बगाटे अजबरावजी पतंग यांना विनंती आहे की त्यांनी धम्मपीठावर यावं. या ठिकाणी उपस्थित आलेले उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेषराव नरवाडे, गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करणारे आमचे मार्गदर्शक जयाजी पायकराव साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण धम्मपीठावर यावं. माजी जिल्हा परिषद उत्तमरावजी बहात्रे सर, आपणा सुद्धा विनंती की आपण सुद्धा यावं. आंबेडकरी चळवळीचे युवा नेते पांडे कैलासदादा किल्लारे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा धम्मपीठावर यायचं आहे. सर्वच मान्यवरांना कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी धम्मपीठावर यावं. आपल्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी डॉक्टर पिसाळ सर आपल्यासोबत बराच वेळ राहणार आहे, त्यामुळं त्यांना ऐकण्यासाठी, त्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी ते आपल्यासोबत आलेले आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण धम्मपीठावर जास्त गोंधळ करू नका. ते आपल्याशी सर्वांशी संवाद साधणार आहेत आणि अजून बराच वेळ थांबणार आहे, त्यामुळं कृपया गोंधळ करू नये. त्यामुळं या ठिकाणी कार्यक्रम थोडासा विस्कळीत होत आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. आज 22 फेब्रुवारी आणि आजच्या 22 फेब्रुवारी दिवशी 22व्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन तक्षशिला संयोजन समितीच्या वतीनं मोठ्या थाटामध्ये ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. या धम्म परिषदेला खास करून या कार्यक्रमाचं मुख्य अट्रॅक्शन, ज्याचा अतिशय बिजी शेड्यूल असताना सुद्धा ज्यांनी आपल्या वेळातून वेळ काढून या धम्म परिषदेला आपली हजेरी लावली, ते आपल्या सर्वांच्या गळ्यातलं ताईत या देशाचे नसून जागतिक कीर्तीचे बुद्धिस्ट गोल्डमॅन रोहितजी पिसाळ सर यांचं सर्वप्रथम आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे. हे स्वागत दादांचं याच्याही पेक्षा मोठं आपण केलं पाहिजे. हे सांगत असताना दादांचं
मला वाटते आजच काय काल त्यांचा चुलता सुद्धा वारला, परंतु त्यांनी शब्द दिला होता वर्धेच्या धम्म परिषदेमध्ये, त्याचे साक्षीदार आणि जे शब्द घेतला होता ते आमचे सहकारी मित्र प्रदीप ननवारे अतिशय बिजी शेड्यूल असताना सुद्धा या धम्म परिषदेला ते आले. त्याबद्दल मी रोहित पिसाळ सरांचं मनापासून संयोजन समितीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. दिवसभराच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी आलेला पूजनीय भिक्खू संघ, त्यामध्ये सचित बोधी असतील, भंते महाकाश्यप असतील आणि जे आम्हाला नेहमीच मार्गदर्शनच नाही तर एक ऊर्जा देऊन जातात ते आमचे भंते पयाबोधे खुरगाव, या संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाचे ह्या ठिकाणी दिवसभराच्या सत्रामध्ये प्रवचन झालं. त्या पूजनीय भिक्खू संघांना सुद्धा ह्या ठिकाणी मी पंचांग प्रणाम करतो. आमच्या शब्दाला मान देऊन ह्या ठिकाणी राजकीय स्तरातील असतील, सामाजिक स्तरातील असतील, विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करतात त्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व माता भगिनींचं, उपस्थित असलेल्या माझ्या सर्व श्रद्धा संपन्न आणि बौद्ध उपासक आणि उपासिकांचं मी मनापासून ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. आज हा सत्कार ही धम्म परिषद एक खरंच 22व्या वर्षामध्ये नावारूपाला आलेली आहे. कारण प्रथमच या हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तीनं 5,000 नाही तर 10,000 नाही, लाख नाही तर 2 लाख नाही, ज्या माता रमाईच्या चरणामध्ये 39 कोटी रुपयाची तब्बल साडी दान केली, ते आमचे मार्गदर्शक रोहितजी पिसाळ सर आपल्या समोर ह्या ठिकाणी दिसत आहे. आम्ही सर्वजण युट्यूबवर पाहत होतो, कोणी पेपरामध्ये पाहत होतं, परंतु आज साक्षात आम्हाला रोहित पिसाळ सरांचं दर्शन ह्या ठिकाणी झालं. खरंच पिसाळ साहेब, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत, आम्ही ऋणी आहोत की आज साक्षात आम्हाला ह्या ठिकाणी दर्शन दिलं. आणि म्हणून ह्या ठिकाणी मी या धम्म परिषदेचे आयोजक नात्यानं मी काय जास्त विलंब घेणार नाही, परंतु ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दान केलं, ते दान तर नंतर मी हे कार्यक्रम सत्र संपल्याच्या नंतर मी जाहीर करेल. म्हणून सर्वच आलेल्या माझ्या नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेणे शक्य नाही आणि म्हणून या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आपण खास करून पिसाळ सरांना ऐकायचं आहे, आमच्या पयाबोधी भंतेजीला ऐकायचं आहे, एवढीच आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी ह्या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण रात्रभर या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा असा साथ द्याल अशी आशा मी आपल्या सर्वांच्या वतीने बाळगतो. अधिकचा वेळ न घेता मी ह्या ठिकाणी धम्म परिषदेच्या संयोजक ह्या नात्याने काही आमच्या संयोजन समितीच्या वतीनं काही चूक झाली असेल तर आम्हाला सर्वांनी उदार अंतकरणाने ह्या ठिकाणी क्षमा करावी आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मनोगत व्यक्त करून डॉक्टर रोहित पिसाळ सर यांचे आभार व्यक्त केले. आम्ही रोहित पिसाळ सरांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस खरं म्हणजे समाजामध्ये पैसेवाले माणसं खूप मोठमोठे माणसं असतात, परंतु कंडिशन त्याच्यासोबत चर्चा करताना आम्हाला असं लक्षात आलं की ज्या समाजाच्या गळ्यामध्ये मडगं होतं त्याने मला बोलताना सांगितलं की गळ्यामध्ये गाडगं होतं. तो समाज आज एवढ्या मोठ्या थराला पोहोचला की आपल्या याच्यामध्ये एवढ्या मोठ्या समाजामध्ये बौद्ध समाजातला माणूस एवढा मोठा जागतिक ख्यातीचा गोल्डमॅन होऊ शकतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं हे त्याच्या बोलण्यातून आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. खरं म्हणजे शोकांतिका अशी असते, विचारवंत माणसं पैसेवाले नसतात आणि पैसेवाले माणसं हे विचारवंत होत नसतात. परंतु या दोन्हीचं सामंजस्य करताना त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधताना आमच्या असं लक्षात आलं की रोहित सरांना एक श्रीमंत माणूस, समाजामधला मोठा माणूसचा सन्मान करायचा आहे, परंतु त्याही पेक्षा ते विचारवंत म्हणून आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. त्यांच्यासोबत बोलताना लक्षात आलं की त्यामुळे बुद्ध काय समजावून सांगता, तुम्ही बाबासाहेब काय समजावून सांगता, जर समोरचा माणूस उपाशी असेल तर बुद्ध सांगणार कसा.
म्हणून मला त्या समाजाला मोठं करायचं आहे, त्या समाजाला भाकरीला लावायचं आहे की जेणेकरून त्यांनी बुद्धांनी बाबासाहेब ऐकलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी याला ते आपले आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करण्याच्या पूर्वी आदरणीय आमचे पूजनीय बनते पया बोधी यांना विनंती करतो. पूजनीय बनते पया बोधींना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. पूजनीय बनते पयाबोधी थेरो हे या ठिकाणी संबोधित करतील. त्यांच्या वाणीतून या ठिकाणी अगदी रक्तही सळसळतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की आचार विचार या ठिकाणी जिथे कणखरपणा दाखवायचा असेल तर तो कणखरपणा सुद्धा दाखविला पाहिजे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व पूजनीय बनते पयाबोधी थेरो यांना विनंती आहे की आपण संबोधित करायचं. हॅलो, नगरळे आवाज खोला जरा. बावीसावी तक्षशिला बौद्ध धम्म परिषद मौजे येलके या ठिकाणावर संपन्न होत असताना सर्वप्रथम तथागत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचाराला मी अभिवादन करतो. कारण या अगोदरही मी अभिवादन केलं. आपल्या सर्वच संयोजन समितीच्या बाबतीतही उल्लेख केला. शंकरदादा बगाटे असतील, आमचे पंडित दादा असतील, संदीपजी नरवडे असतील आणि सर्वच त्यांची टीम. आपण सर्वांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं एकदा स्वागत करायचं आहे. PI गुट्टे साहेब या ठिकाणावर उपस्थित आहेत. ते नांदेड जिल्ह्यातही होते, आपल्याही भागात आहेत. त्यांचा नामचाही चांगला जवळचा स्नेहाचा संबंध राहिलेला आहे. सर्व पवित्र भिक्खू संघ आणि तुम्ही ज्यांचं स्वागत केलं ते गोल्डन मॅन डॉक्टर रोहित पिसाळ, महाबोधी चॅनलचे प्रदीप नन्नवरे, सर्वच आपला दिनेश हनुमंते यांचं सुंदर भाषण आपण ऐकलं. मागील 22 वर्षापासून 25 एकर जमिनीमध्ये 25 एकर जमिनीमध्ये मागील 22 वर्षापासून ही धम्म परिषद संपन्न होत असते. आणि आपण सर्व श्रद्धायुक्त चित्ताने धम्मदेशना असेल, मान्यवरांची भाषणं असतील, आमच्या सर्वच भीमशाहिरांचे बुद्ध भीम गीत गायनांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम असेल, ते आपण श्रवण करत असतात. मी या ठिकाणावर तुम्हाला काही धम्म सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काही गोष्टी कठोर असतात, पण त्या कठोर गोष्टी माणसाला घडवत असतात. एखादा दगड असतो आहे ना, त्या दगडावर घाव घातल्याशिवाय त्याची मूर्ती बनत नाही. तसं काही माणसाच्या मनावर घाव घालावे लागतात त्याचं मन बदलण्यासाठी. आणि दगडावर घाव घालण्यासाठी छन्नी हातोडी असते. लाकडाला आकार देण्यासाठी लोखंडाचं शस्त्र असतं, पण मनावर घाव घालण्यासाठी शब्दाचं शस्त्र असतं.
लोक म्हणतात गाढवाला लाथेचा मार आणि शहाण्याला शब्दाचा मार. एक कवी म्हणाला, बंदूक तोफ नको रे, अणुबॉम्ब ही नको रे, शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. शब्द हे तलवारीपेक्षाही भारी असतात. शब्द हे अणुबॉम्बपेक्षाही भारी असतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आपल्या ज्ञानानं जे कमावलं ते शब्दरूपी या देशामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. आणि जे परिवर्तन झालं या समाजाचं, ते काही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करोडो रुपये दिले नाही. तुम्हाला काही 5-5, 10 लाख रुपये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले नाहीत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार दिले आणि त्या विचारामधून क्रांती झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि बुद्धाचे जे विचार आहेत ते भगवान बुद्धाचे विचार हे आपण समजून घेतले. हे बुद्धाचे विचार जर आपण समजून घेतले आणि आपल्या कृतीमध्ये जर उतरवले तर तुम्हाला कुठे हात पसरण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कुठे वाकून झुकून राहण्याची गरज पडणार नाही. तुमचा स्वाभिमान कुणी विकत घेऊ शकणार नाही. तुम्हाला कुठेच कुणाच्या मागे पुढे फिरण्याची गरज पडणार नाही. परंतु तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. आपण स्वतःला ओळखत नसून बाह्य गोष्टीवर जास्त म्हणजे आपण भाळून जात असतो. किती लोक आहेत की डोळे झाकून स्वतःला पाहत असतात. भगवान बुद्धाचं जीवन चरित्र वाचलेले किती लोक आहेत इथं? हात वर करा जरा. बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ किती लोकांनी वाचला? हात वर करा. पेंडालमध्ये लोक किती आहेत? किती लोकांनी बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचला? जर आपण वाचलंच नसेल काही या काळामध्ये सुद्धा, एकेकाळ तर ज्ञान घेण्याचे सगळे मार्ग बंद होते. बरं, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ किती लोकांनी ऐकला? कानाने किती लोकांनी ऐकला? हात वर करा. तरी सुद्धा या पेंडॉलमध्ये एवढी पब्लिक असताना मोजके हात वर आलेले दिसतात. म्हणजे आजही आपण त्याही काळात अज्ञानात होतो आणि याही काळामध्ये अज्ञानात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र किती जणांनी वाचलं? हात वर करा. बाबासाहेबांना किती जणांनी वाचलं? बाबासाहेबांचं जीवन चरित्र किती जणांनी वाचलं? फार मोजके हात. म्हणजे ही अविद्या अजून आपली संपलेली नाही. मला तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणावर या परिषदेच्या अनुषंगाने सांगायच्या आहेत. आणि आपली संयोजन टीम सुद्धा आहे. मी यांनाही काही सोडणार नाही, कारण यांचं जेवढं कौतुक मला करायचंय तेवढं यांच्यावर गाव सुद्धा मला घालायचे. कारण यांना सुद्धा घडवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. काही सुधारणाही आवश्यक असतात आणि काही चुकाही माणसाकडून होत असतात. म्हणजे असं नाही की चुका होत नाहीत आणि जो माणूस चुकत असतो तोच माणूस काहीतरी चांगलं करत असतो. तो उपासक उपासिकांनो, ही धम्म परिषद आहे. तुम्ही धम्म श्रवण करण्यासाठी इथं आलेला आहात. मग भगवान बुद्धाची जी शिकवणूक आहे ही पहिले श्रद्धाशील, समाधी आणि प्रज्ञेवर आधारित आहे. बुद्धावर, धम्मावर, संघावर आणि बाबासाहेब आंबेडकरांवर किती लोकांची श्रद्धा आहे? जरा हात वर करा बरं.
सगळ्यांची आहे. मग आता श्रद्धा आहे, तर आता दुसरं जे पॉइंट आहे आपला आहे ना, तो श्रद्धेच्या नंतर शिलाचा पॉइंट येतो. 5 शिलाचं पालन करणारे लोक किती आहेत त्यांनी जरा हात वर करायचा. जे जीव हत्या करत नाहीत, चोरी करत नाहीत, व्याभिचार करत नाहीत, खोटं बोलून कुणाची फसवणूक करत नाहीत, आणि नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं किंवा गुटखा, चरस, सापू जे काही असेल, पोडी, तोटा, हे 5 शिलाचं पालन करणारे किती लोक आहेत की म्हणजे जे 5 शिलाचं उल्लंघन करत नाहीत. हात वर करा एकदा, किती लोक आहेत? म्हणजे मोजकेच लोकांचे हात सुद्धा वर आहेत. है? अष्टशील किती लोक पालन करतात? हात वर करा. पंचशिलाच्या पुढचे 3 शिल कोण कोण पालन करते? आता फार कमी हात आहे. दगडा धोंड्याची पूजा करणं फार सोपी गोष्ट आहे. दगडाला शेंदूर फासणं फार सोपी गोष्ट आहे. त्या दगडाला देव मानणं सोपी गोष्ट आहे. मेणबत्ती, अगरबत्ती, दीप, धूप जाळणं सोपी गोष्ट आहे. नारळ फोडणं सोपी गोष्ट आहे. कोंबड्या, बकऱ्यांचा बळी देणं सोपी गोष्ट आहे ना. आणि मग जे सोपं आहे ते आपल्या भारतातल्या लोकांनी अंगीकारलं की चला देवाला हात जोडले की तेवढं दुःख कमी होते, पण कायम दुःख कमी होत नाही. नारळ फोडलं की आपलं दुःख हलकं होतंय, म्हणून इथं नारळ फोडायची परंपरा सुरू झाली. मेणबत्ती, अगरबत्ती जाळण्याची परंपरा सुरू झाली. इथं ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या सुरू झाल्या, पण 5 शिलाचं पालन करणं कठीण गोष्ट आहे ना. मग भगवान बुद्धाचा धम्म एवढा सोपा आहे का? बुद्धाचा धम्म सोपा आहे, पण एकेकाळी या भारत देशामध्ये बुद्धाचा धम्म सुद्धा पालन करणं सोपं होतं. का सोपं होतं? कारण या देशामध्ये बुद्धाच्या काळामध्ये अष्टशिलाचं उपोषताचं पालन करणाऱ्या लोकांची संख्या हजारोच्या लाखोच्या संख्येनं त्या काळामध्ये होती. आलं लक्षामध्ये? जेव्हा एखादा माणूस जर शिलाचं पालन करत असेल त्याला बघून, जर दुसरा शिलाचं पालन करत असेल त्याला बघून तिसरा जर पालन करत असेल, तशी ही संख्या वाढत जात असते. आणि जिथं सगळेच लोक शिलवान असतात तिथं दुशील माणसाला स्वतःची लाज वाटते किंवा त्याला स्वतःच्या बाबतीमध्ये त्याचं मन खातंय. म्हणून या देशामध्ये एकेकाळी जे शीलवान लोक होते, बुद्धाचा उपदेश प्रसारित करणाऱ्या भिक्षूंची संख्या लाखोच्या त्याच्याही पेक्षा अधिक पटीनं होती. परंतु इथला धम्म लोप पावला म्हणून 1956ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा पवित्र धम्म दिला. ठीक आहे, काही मोजक्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवल्या तरी आपली प्रगती आहे ना. मग कोणती प्रगती आहे? तर मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काही गोष्टी म्हणजे अशा गोष्टी रूपानं सांगितलं की माणसाच्या लक्षात येतात. कशा गोष्टी लक्षात येतात? बोधकथा आपण ज्याला म्हणतो. एक अतिशय चांगला श्रीमंत असलेला माणूस, अंगावर चांगले भारी भारीचे कपडे, कुठल्याच गोष्टीची उणीव कमतरता नाही. सकाळी सकाळी त्यांनी एकदा आंघोळ केली आणि तो खुर्चीमध्ये बसलेला असताना त्याच्या समोरून एक अतिशय सुंदर स्त्री अंगावर चांगली भरदारी साडी घालून, अंगावर अलंकार घालून, नटून खटून ती सुंदर स्त्री त्याच्या समोर जात असताना त्यानं पाहिली. आणि त्या स्त्रीला तो म्हणतो की, हात जोडून म्हणतो, आपण कोण आहात? काय म्हणतो? आपण कोण आहात? तर तेव्हा ती म्हणते, मी लक्ष्मी आहे. काय म्हणते ती? मी लक्ष्मी आहे. लक्ष्मी कशाला म्हणतात या भारत देशामध्ये? पैशाला, आहे ना. ती म्हणे मी लक्ष्मी आहे.
मग म्हणे कुठं चालले, तुझं घर सोडून चालले म्हणे आता. ते म्हणला ठीक आहे. त्याच्यानंतर अजून थोड्या वेळाच्या नंतर अजून एक सुंदर पुरुष, चांगले पांढरे शिबट कपडे घातलेला अतिशय सुंदर असलेला एक पुरुष त्याच्या समोरून जात होता. त्यानं हात जोडले आणि त्या पुरुषाला विचारलं की म्हणे आपण कोण आहात. काय विचारलं म्हणे आपण कोण आहात. तर तेव्हा तो पुरुष म्हणतोय की मी दान आहे म्हणे. काय म्हणाला, मी दान आहे. दान देता की नाही तुम्ही. मागच्या वर्षी बगाट्याची नाही अशी लाईन लावून दान दिलं होतं मी. यावर्षी देणार आहेत की नाही. किती लोक देणार आहेत दान. धम्म परिषद हात वर करा. अरे ठीक आहे, त्याच्यावरही सांगणार आहे मी. हात कमी यायलेत वर. तर मग तो म्हणे मी दान आहे म्हणे आपण. ते मला लक्ष्मीच नाही तर मी तरी राहून इथं काय करू म्हणे. मी चाललो म्हणे. आता तुमच्या खिशात पैसा असेल तर दान करसाल नाही का. नसल्यावर ते काय करणार बिचारे. तर तेव्हा ते सुद्धा निघून जात होता. त्याच्यानंतर अजून एक व्यक्ती असा सुंदर निघून जात होता त्याच्या डोळ्यासमोरून. तर तेव्हा त्याला हात जोडून विचारलं म्हणे आपण कोण आहात म्हणे. तर तेव्हा तो म्हणतोय मी यश आहे. यश माहित आहे, प्रगती आहे ना. ते म्हणे मी यश आहे. ते म्हणे आपण सुद्धा चाललात. ते म्हणे हो मी सुद्धा चाललोय म्हणे. तर तेव्हा तो शांत पुरुष पाहत होता. लक्ष्मी निघून चालली, दान निघून चाललंय आणि त्याच्यानंतर यश निघून चाललंय. मग म्हणे आता हे तिघही निघून गेले. शांत बसलेला आहे खुर्चीमध्ये. त्याच्यानंतर अजून एक व्यक्ती अतिशय सुंदर शुभ्र वस्त्र परिधान केलेला ते त्याच्या डोळ्यासमोरून निघून जात होता. तर तेव्हा तो त्यालाही विचारतो हात जोडून की म्हणतो आपण कोण आहात. तर तेव्हा तो म्हणतोय की मी सदाचार आहे. काय म्हणाला, सदाचार म्हणजे काय. चांगलं वागणार आहे ना. सदाचारी पुरुष कशाला म्हणतात. तो म्हणे मी सदाचार आहे, चांगला विचार असलेला सदाचारी. आणि तेव्हा मात्र तो त्याला हात जोडून विनंती करतो. त्यानं त्या लक्ष्मीला हात जोडले नाही. आलं लक्षामध्ये. त्यानं त्या दानाला हात जोडले नाही जात असताना, किंवा यश जात होतं त्यालाही हात जोडले नाही. पण तो सदाचाराला हात जोडत होता की म्हणत होता की इथून लक्ष्मी गेली, इथून दान गेलं, इथून यश गेलं माझ्या घरामधून. परंतु माझी विनंती आहे की तुम्ही कृपया जाऊ नये म्हणे. काय म्हणे तो त्या सदाचाराला म्हणतो की तुम्ही कृपया माझ्या घरामधून जाऊ नये, तुम्ही मात्र इथं राहिलं पाहिजे, माझी विनंती आहे. तेव्हा सदाचाराला वाटलं की अरे हा माणूस प्रामाणिक आहे, हा मला विनंती करतो, मी इथं थांबलं पाहिजे. आणि तो सदाचार तिथं थांबला. तो सदाचार त्याच्या घरामध्ये थांबला. हे जेव्हा गेलेल्या लक्ष्मीला कळालं की अरे सदाचार तिथं थांबलाय, ती परत गेलेली लक्ष्मी परत घरामध्ये आहे. जेव्हा दानाला कळालं की लक्ष्मी परत घरामध्ये गेली, तर तेव्हा ते दान परत त्या घरामध्ये आलं. त्याच्यानंतर यशला वाटलं की अरे लक्ष्मी दान परत घरामध्ये गेलंय तर मी सुद्धा का राहू. तर तेव्हा ते यश सुद्धा म्हणजे त्या घरामध्ये परत आलं. जिथं शील सदाचार असतो उपासक उपासिकांनो, त्या ठिकाणावर पैसाही राहतो, त्या ठिकाणावर माणूस दान देत असतो आणि तिथलं यश वैभव कधी कमी होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सदाचार निर्माण व्हावा, आपल्याकडे शील सदाचाराची शिकवणूक आपल्या घराघरात यावी, आपल्या जीवनात उतरवावी. म्हणून 22 वर्षापासून हा खटाटोप शंकर बगाटे असतील, अनिलदादा पंडित, ही सर्व टीम, संदीपजी नरवाळे, सगळी टीम म्हणजे कार्यरत आहे. माणूस जीवनामध्ये भगवान बुद्धानं सांगितलं की त्यांनी काही पारमिता पूर्ण केल्या पाहिजे. मग पारमिता कोणत्या आहेत. तर बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहिला तर त्याच्यामध्ये पहिली पारमिता आहे दान पारमिता. कोणती पारमिता आहे. दान पारमिता. आणि त्या दान पारमितेचा अर्थ काय आहे.
की माणसाने दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, स्वतःचं रक्त, स्वतःचा देह इतकेच नव्हे तर प्राण त्याग करणे म्हणजे दान पारमिता होय. काय म्हणाले की माणसाने दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, स्वतःचं रक्त, स्वतःचा देह इतकेच नव्हे तर प्राण त्याग करणे म्हणजे दान पारमिता होय. तर ही दान पारमिता भगवान बुद्धाने पहिली पारमिता सांगितलेली आहे. त्याच्यानंतर शील पारमिता आहे, नैष्कम्य पारमिता आहे, वीर्य पारमिता आहे, अधिष्ठान पारमिता आहे, मैत्री पारमिता आहे, सत्य पारमिता आहे. या पारमिता माणसाने त्याच्या जीवनामध्ये उतरवल्या पाहिजे. आपल्याला अनाथ पिंडकाच्या बाबतीमध्ये माहित असेल, अनाथ पिंडकाने जैतवनामध्ये जे जैतवन विकत घेतलं, जेव्हा तो राजगृहामध्ये भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन ऐकण्यासाठी गेला होता. बुद्धाचं प्रवचन त्यानं जेव्हा पहिली वेळेस ऐकलं, तो पहिल्याच प्रवचनामध्ये श्रोतापन्न झाला, त्याला धम्माचा लाभ झाला. या जगामध्ये अनाथ पिंडका एवढा श्रीमंत दानी महादानी आतापर्यंत या पृथ्वी तलावर कोणी होऊन गेला नाही. सम्राट अशोकाने 84,000 चैत्य स्तूपाची निर्मिती केली, परंतु त्याला सुद्धा 400 मोहरा कारशाई पण सोन्याच्या कमी पडल्या होत्या. म्हणजे अनाथ पिंडक सम्राट अशोकांपेक्षाही श्रीमंत होता. आता वर कोणी येऊ नका आणि कोणी डिस्टर्ब करू नका. तुम्ही सगळ्यांनी आता खाली बसून घेतलं पाहिजे ना. तर अनाथ पिंडक जगाच्या इतिहासामध्ये महादानी होऊन गेला. जेव्हा त्यांनी प्रवचन ऐकलं आणि बुद्धाला तो प्रवचन ऐकल्याच्या नंतर त्यांनी बुद्धाला एक प्रश्न केला. काय केला प्रश्न? की म्हणे भगवान म्हणे की काही भिक्षू ग्रह त्यागाची प्रशंसा करत असतात आणि भिक्षू होणं किंवा परिवारजक होणं, घरबार सोडणं याच्यासारखं सुख या जगात कुठलंच नाही. की काय भगवान आमच्या सारख्या सुद्धा उद्योजकांनी श्रेष्ठीनं ग्रहत्याग केला पाहिजे काय? परिवारजक बनलं पाहिजे काय? तर तेव्हा भगवंताने त्याला एक गोष्ट सांगितली. म्हटली, अनाथ पिंडक श्रेष्ठी, सत्ता संपत्ती जमीन जुमला नातेवाईक आप्तेष्ट ह्या गोष्टी आपल्याला गुलाम बनवत नाहीत, परंतु त्याच्याविषयी झालेली आसक्ती माणसाला गुलाम बनवत असते. सत्ता संपत्ती जमीन जुमला नातेवाईक आप्तेष्ट या गोष्टी आपल्याला गुलाम बनवत नाहीत, परंतु त्याच्या प्रती झालेली आसक्ती ही माणसाला गुलाम बनवत असते. अनाथ पिंडकाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला आणि एवढा श्रीमंत होता अनाथ पिंडक. तो जेव्हा श्रावस्तीला येतो आणि श्रावस्तीला येत असताना विचारच करत येतो की मी सुद्धा श्रावस्ती नगरीमध्ये एखादं भव्य विहाराची निर्मिती करावी आणि त्या ठिकाणावर भगवंताला भिक्खू संघाला आपण तिथं आमंत्रित करावं. भिक्खू संघाची सद्धम्म देशना माझ्या या नगरीतल्या लोकांना, परिसरातल्या लोकांना श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आणि म्हणून अनाथ पिंडक अशी जागा शोधत होता की जी गावाच्या जवळ नसली पाहिजे आणि फार दूरही नसली पाहिजे. आणि जैत नावाचा राजकुमार, त्याचं जे उद्यान होतं जैतवन म्हणून आजही श्रावस्ती नगरीमध्ये आहे, त्याला ती जागा आवडली. आणि जागा आवडल्याच्या नंतर त्या जैत कुमाराला तो विनंती करतोय, म्हणतोय, मित्रा, अरे ही जागा तुझी मला विकत घ्यायची. आता तो राजाचा पुत्र, त्याला कुठल्या गोष्टीची कमी. तो म्हणत होता की श्रेष्ठी मला ही जागा विकायची नाही. अनाथ पिंडक हात धुवून त्याच्या पाठीमागे लागला.
मित्रा म्हणे तू बोलशील तेवढी रक्कम द्यायला मी तयार आहे. तर तेव्हा अनाथ पिंडकाला तो जैत म्हणतो की माझ्याही खेळण्या बागडण्याची हे उद्यान आहे, माझ्या ऐसो आरामाचं हे ठिकाण आहे, मला विकायचं नाही. अरे तोंडातून शब्द काढ म्हणे, म्हणशील तेवढी अमाऊंट रक्कम मी द्यायला तयार आहे. तर तेव्हा तो म्हणतोय की या श्रेष्ठी असं ऐकणार नाही म्हणे. तो म्हणतोय की या जागेवर सोन्याच्या मोहरा अंतरून टाक म्हणे, सगळ्या पांघरून टाक आणि जमीन घेऊन टाक. अनाथ पिंडकाने लगेच त्याचा हात धरला म्हणे, सौदा पक्का झाला म्हणे. आणि लगेच सोन्याच्या मोहरा गाड्यामध्ये भरू भरू आणून ती सगळं जैतवन तो गाडी टाकत होता आणि सवान करत सगळं सोन्याचं अंथरून टाकलं त्यांनी. सगळी जमीन 75% सोन्याच्या मोहरानी झाकून टाकली. ती 14 एकर जमीन आहे तिथं. 75% जमीन झाकल्याच्या नंतर तो जैत नावाचा राजकुमार अनाथ पिंडकाचा हात धरतो. अहो म्हणे श्रेष्ठी काय पागल झाले की काय म्हणे, या जमिनीची किंमत एवढी होऊ शकते का म्हणे, या मातीची किंमत. अनाथ पिंडक श्रेष्ठ म्हणतात की अरे तू काय या मातीची किंमत, या जमिनीची किंमत जाणू शकतो. ज्या दिवशी या ठिकाणावर माझे सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध इथं येतील, भिक्खू संघ पवित्र येईल आणि ते आपल्या सद्धम्माची देशना इथं देतील आणि त्यांचा उपदेश ऐकून एक जरी व्यक्ती श्रोतापन्न झाला, सकृदागामी झाला, अनागामी झाला किंवा जर अरहंत झाला तर माझ्या या सोन्याच्या किमतीपुढे ती किंमत कितीतरी पटीनं महान आहे. ही माझं सोनं मातीमोल आहे त्याच्या पुढे. अनाथ पिंडकाला लाभ झाला होता धम्माचा, म्हणून 75% त्यांनी सोन्यानं ती जमीन व्यापली होती. तेव्हा हा जैत नावाचा राजकुमार, त्याच्याही चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली बुद्धाचं नाव घेता घेताच. आणि तो म्हणतो की श्रेष्ठी ही 75 जमीन तुम्ही सोनं टाकून ही व्यापली आहे, ही जमीन आता तुमची झाली म्हणे. पण माझी एक विनंती आहे म्हणे की मला सुद्धा या महापुण्यामध्ये तुम्ही सहभागी करून घ्या ना म्हणे. आता ही 25% जमीन व्यापायची राहिली म्हणे. याच्यावरचे झाड आणि मोकळी जमीन जी आहे ती माझ्याकडून दान राहू द्या ना म्हणे, मला या महापुण्यामध्ये सहभागी करून घ्या. अनाथ पिंडक श्रेष्ठी धम्मवान होता. तो म्हणाला ठीक आहे. 25% जमीन जैत नावाच्या राजकुमारानं तिथं दान केली. आणि आजही तिथं पाहिलं 75% जमीन ज्यांनी सोन्याच्या मोहरा अंथरून ती जमीन विकत घेतली, तिथं सुंदर बुद्ध विहाराची निर्मिती केली. या जागेला अनाथ पिंडकाचं नाव नाही, गोष्ट ध्यानात घ्या. तिथं जैत नावाचंच म्हणजे जैत वन म्हणूनच आज ते जगामध्ये प्रसिद्ध आहे. उपासक उपासिकांनो, मी सुद्धा थायलंड सारख्या राष्ट्रामध्ये गेलो. आमच्या पिसाळजी तर 48 देशात गेलो. नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला आहे ना. माझ्या भीमाची पुण्याई अंगुठी सोन्याची बोटाला, आनंद दादा शिंदेचं गाणं आहे. आमच्या सरपंच भीमा आईने कार्यक्रम मोठा घेतला. संदीप बगाटेजी सगळी टीम, पंडितजी होते. आज सोन्याचा बुद्ध पाहिल्याच्या नंतर गळ्यात पिसाळजीच्या तुम्हाला आनंद झाला की नाही, हे ना. बोट्याला हिऱ्याची अंगठी आहे. आता तुम्ही, कारण त्यांना माहित आहे थायलंड मध्ये काय आहे ते. तुम्ही छोट पाहिलंय, पण मी लय मोठं पाहून आलो. थायलंड देशामध्ये जर कधी गेलात, बँकॉक मध्ये गोल्डन टेम्पल आहे, पिसाळजीला माहित असेल बरोबर. तिथं किती किलो सोन्याची बुद्धाची मूर्ती असेल सांगा मला, किती किलो असेल. पिसाळजीच्या गळ्यामध्ये एवढी सोन्याची मूर्ती पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आनंद झाला की नाही, झाला की नाही, किती लोकांना आनंद झाला. थायलंड देशामध्ये गोल्डन टेम्पल मध्ये 5,500 किलो वजनाची सोन्याची मूर्ती आहे, 5-7 फूट उंची. आलं लक्षामध्ये. एवढी मूर्ती आहे, ती पाहिल्याच्या नंतर माणसाला किती आनंद होईल.
दरवर्षी 60-70 लोकांना मी थायलंडला घेऊन जातो. आता पुढच्या महिन्यामध्ये 22 तारखेला जवळपास 40 लोकांना थायलंडमध्ये घेऊन जातो. तिथं पाहिल्याच्या नंतर माणसं एकदम सदगदित होऊन जातात की आमचं वैभव एवढं आहे का म्हणतात. भारतामध्ये आपण फार कमी आहोत. आपल्याला थोडं जरी दिसलं तर आपण लगेच प्रभावित होत राहतो. उपासक उपासिकांनो, मागच्या टायमामध्ये बुद्धगयेला बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे. थायलंडच्या राजानं तिथल्या उपासक उपासिकांनी बुद्धगयेला महाबोधी महाविहारासाठी ते वरचा जो कळस आहे 290 किलोचा कळस आणून तिथं बसवला. तो आहे ना, थायलंडकर दिखावा नाही, थायलंडकर देणारे लोक आहे. थायलंडच्या आजही लोक या भारतामध्ये हजारोच्या संख्येनं भगवान बुद्धाच्या मूर्त्या तिथं पाठवतात है ना. थायलंड वाल्या लोकांच्या मनामध्ये जे आहे ते बाहेर आहे, बाहेर एक आणि मनात एक नाही. भारतातल्या लोकांच्या मनामध्ये जेव्हा येईल ना तर भारत जगातला सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा देश राहील बौद्ध धम्माच्या बाबतीमध्ये एकेकाळी होता. कारण इथं सोन्याचं अंथरूण टाकून दान देणारी माणसं इथं जन्माला आलेली आहेत. अनाथ पिंडकासारखे ना. 9 कोटीचे कुबाराम नावाच्या विहार महाउपासिकांना 9 कोटीचा विहार त्या ठिकाणावर दान केला. कशासाठी? लोक कल्याणासाठी. 1000 रूम होत्या त्याच्यामध्ये. किती होत्या? 1000 रूम. आपल्याकडं किती लोक दान देणार आहेत म्हटलं की काय मोजकेच हातवर आले. मला माहित आहे, मी जेव्हा आता बोलल पुढे प्रत्येक जण 1 रुपया का होईना इथं धम्म परिषदेसाठी देणार. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार किती लोकांवर आहेत? आपल्या किती लोकांवर आहेत? सगळ्यावरच आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांचा उपदेश मानणारी किती लोक आहेत इथं? जरा हात वर करा. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून सांगितलं ते भाषणानुसार वागणारे किती लोक आहेत? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्ही तुमच्या कमाईतला 20वा हिस्सा हे समाज कार्यासाठी दान दिला पाहिजे. काय म्हणाले? कितवा? 20वा हिस्सा. 100 रुपये कुणाच्या खिशात आहेत? हात वर करा बरं. 100 रुपये किती जण आहे? जवळ 100 रुपये आहेत. मग त्याच्यातले 20 रुपये इथं देऊ शकता की नाही? 1000 रुपये किती लोकांच्या खिशात आहेत? किती जणांच्या आहेत? हात वर करा बरं. अरे 1000 वाला एकही दिसत. एवढी गरीबी पिसाळची, एवढी गरिबी. 1000 रुपये तुमच्या खिशात नाहीत. 1000 मग 100 रुपये द्यावं लागतात. तुम्ही हुशार आहे ना. 5000 म्हणलं की 1000 रुपये टाकावं लागतात. अरे बनते काय, पैसे काढल्याशिवाय जात नाही म्हणसाल आहे ना. परंतु या खटाटोप साठी तुम्हाला एक करावं लागणार आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. एक आंधळा माणूस एका नगरीमध्ये आला आणि नगरीमध्ये आल्याच्या नंतर लोक एवढे जमले लोक. राजानं पाहिलं आपल्या राजवाड्यातून वरूनच की अरे लोक म्हणे एवढे कसे काय जमले. आपल्या प्रधानाला विचारलं तर तेव्हा तो प्रधान म्हणाला, महाराज एक आंधळा आलाय म्हणे आपल्या नगरीमध्ये आणि ते आंधळा माणूस असा आहे की तो वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळातल्या घटना तो जाणतो म्हणे. आणि त्याच्यामुळे ते लोक त्याच्या आजूबाजूला जमलेत म्हणे. मग त्यावेळेस तो राजा म्हणाला, खरंच ते वर्तमान, भूतकाळ, भविष्य काळातल्या घटना जाणतो का म्हणे. तर तेव्हा म्हणे हो. मग म्हणे त्याला अगोदर आपल्या राज दरबारामध्ये घेऊन या म्हणे. प्रधानानं काही माणसं पाठवले, आंधळ्याला दरबारात घेऊन आले, राजाच्या पुढे उभं केलं आणि राजा म्हणतो, क्यों आंधे, क्या सचमुच तू भविष्य, भूत और वर्तमान की बात को जानता है? ते म्हणे, जी महाराज मैं जानता हूं. बोले इसको घोड़े के तबेले में लेके चलो. घोड्याच्या तबेल्यात त्याला घेऊन गेले. राजा म्हणता, अंधे ये घोड़े ने
बचपन में किसका दूध पिया था बोले पहचान जरा, भूतकाल की बात है. तर तेव्हा त्या घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला त्या आंधळ्यानं आणि तो म्हणतोय महाराज ये घोड़े ने बचपन में भैंस का दूध पिया था म्हणे. अरे राजा म्हणाला यानं तर बरोबर ओळखलं म्हणे. लहानपणी या घोड्याची आई मरण पावली म्हणे जन्म दिल्याच्या नंतर. याला म्हशीचं दूध पाजूनच मोठं केलंय म्हणे आपण. आंधळ्यानं बरोबर ओळखलं म्हणे. राजा म्हणाला अरे आंधे ने सचमुच पहचान लिया, मैं बहुत खुश हो गया हो बोले. इसको मेरे खुशी के बदले इसको एक छटाक चावल और एक छटाक दाल दे दो बोले. लगेच तराजूत एक छटाक तोडलं आंधळ्याला देऊन टाकली. आता दिल्याच्या नंतर मग म्हटले इसको राज दरबार में लेके चलो. त्याला नेलं, परत बसवलं. त्याच्या समोर गारगोटे आणि हिरे असे मिक्स करून टाकून दिले समोर. आणि त्याला राजा म्हणाला आंधे इसमें के कंकड़ कौन से है और हीरे कौन से, इसको जरा पहचान ले, अलग अलग कर दे बोले. त्या आंधळा बसला होता, त्यानं एक एक आपला उचलायचा, हातात खडा असो, गारगोटी जे काही हिरा आहे, गारगोटी आहे, असा दाताखाली ठेवायचा, जरा चावून पाहायचा. जे कडक लागलं त्याला एका बाजूला ठेवायचं, थोडं जरा नरम लागलं त्याला एका बाजूला ठेवायचा. असं करत करत आंधळ्यानं हिरे एकीकडे करून ठेवले आणि बरोबर कंकड जे होते दगड गारगोटीचे ते बाजूला केले. राजा लयच खुश झाला. अरे म्हणे आंधळ्याने हिरे बरोबर वेगळे काढले म्हणे आणि गारगोटे वेगळे काढले म्हणे. राजा म्हणे मैं बहुत खुश हो गया बोले प्रधान जी, मेरे खुशी में इसको एक छटाक चावल, एक छटाक दाल और एक छटाक शक्कर दे दो बोले. अरे राजा आंधळ्याच्या मनात शंका उत्पन्न झाली. ठीक आहे म्हणे. त्याच्यानंतर आभी बोले आंधे तूने दो बातें तो सचमुच पहचान ली है बोले. बचपन में घोड़े ने भैंस का दूध पिया था, ये भी बात सही है. कंकड़ और हीरे भी अलग अलग कर दिए. अभी आखिरी एक सवाल मुझे तुझे करना है, इसका जवाब दे दे बोले. अभी तो मेरे बारे में वो सवाल है मने, मैं किस राजघराने से हूँ और मैं किस राजा का राजपुत्र हूँ, किस राजा का सम्राट का पोटा हूँ, तो ये मुझे जरा बता दे म्हणे. त्या आंधळ्यानं काहीच विचार केला नाही. महाराज म्हणे आप किसी राजा महाराजा के राजपुत्र नहीं है, आप किसी राजघराने से भी नहीं है. अरे आप तो किसी सम्राट का पोटा नहीं, आप तो फकीर के पोटे है यार बोले. राजाला एवढा राग आला, तलवार काढून त्याची मान उडवण्याच्या अगोदर विचार केला त्यानं. ते म्हणला या आंधळ्यानं दोन्ही गोष्टी ओळखल्यात म्हणे. घोड्याच्या बाबतीत, हिऱ्याच्या कंकडच्या बाबतीमध्ये एकदा खात्री करून घेतो म्हणे. जरा म्हातारी आई होती तिच्याकडे गेला म्हणे, माँ मैं किस राजघराने से हूँ, मेरा बाप सम्राट था या कौन था बोले, मैं किसका पोटा हूँ. तर त्याची म्हातारी की आई म्हणते की बेटा तू किसी राजघराने से नहीं है या किसी सम्राट का पोटा नहीं है. अरे एक फकीर बोले यहाँ पर आया था, दरबार के सामने रुका था, उसके साथ में तू छोटा सा बहुत अच्छा दिखता था. ये राजा को कोई अपनी संतान नहीं थी, हमारी कोई अपनी संतान नहीं थी, इसके लिए तुझे गोद में लिया था बोले. तू फकीर का ही पोटा है बोले. ते राजा परत तिथं आला. राजा आणि त्या आंधळ्याला म्हणतो की अरे तुमने कैसे पहचान लिया, पायावर पडला त्याच्या, तुमने कैसे पहचान लिया बोले. तर ते म्हणतोय की महाराज तुम किसी राजा महाराजा के अगर राजकुमार होते थे तो बोले मुझे बख्शिश में कुछ हीरे देते थे, कुछ मोतियों की माला देते थे. लेकिन जब जब मैंने पहचान की, पहले बार मुझे लगा कि हुआ होगा कुछ गलती से. जब मैंने पहचान की तो आप क्या बोलते थे, अरे मैं खुश हो गया, इसको एक छटाक चावल, एक छटाक दाल दे दो, एक छटाक शक्कर दे दो. तो मन में थोड़ा सा किंतु परंतु हो गया था. दूसरी बार जब मैंने पहचान की तभी तुम क्या बोल रहे थे कि अरे मैं बहुत खुश हो गया हूँ
कि इसको मेरे खुशी में छटाक दाल छटाक चावल छटाक शक्कर दे दो। मेरा पक्का विश्वास हो गया था किसी राजा महाराजा का पोटा रहता था तो ये मुझे कुछ तो भी हीरे जवाहरात देता था, मोती की माला देता था, लेकिन ये फकीर का पोटा होगा इसके लिए इसकी छोटी फकीर के जैसी सोच है। राजा का लड़का रहता था, राजा के जैसी सोच होती थी। मेरी पक्की खातरी हो गई, पक्का विश्वास हो गया, इसके लिए मैंने आपको पहचान लिया कि आप फकीर के पोटे हैं। उपासक उपासिकांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजा बनवलं की नाही? बनवलंय का? किती लोकांना बनवलंय? राजासारखं कुणाकुणाला वाटतं मी राजा आहे म्हणून? हात वर करा बर. अरे सगळे गुलामाची फौज आहे की काय बघा की. राजा किती लोक आहे? मी स्वतंत्र आहे, स्वतंत्र जीवन जगू शकतो, मी स्वयंप्रकाशित आहे असं किती लोकांना वाटतंय? किती लोक स्वाभिमानी आहेत? हात वर करा जरा. जे माणसं असे राहतात ना मागणारे, जे मागणारे माणसं असतात त्यांच्याकडे स्वाभिमान नसतो, ही गोष्ट ध्यानात घ्या. पण जी माणसं देणारी असतात त्यांच्याकडे स्वाभिमान असतो. म्हणून एक नेता महाराष्ट्राचा मोठा म्हणाला, ज्यांचं नाव होतं मान्यवर कांशीराम है ना, कि देने वाले समाज में लाल पैदा होते हैं और ना देने वाले समाज में दलाल पैदा होते. समाजात दलाल पैदा करायचे का सांगा? घेणारे माणसं हे दलालासारखे असतात, पण देणारी माणसं ही राजासारखं जीवन जगत असतात. बुद्धानं सांगितलेली दान पारमिता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कमाईतला 20वा हिस्सा हे आपण समाज कार्यासाठी दान दिला पाहिजे. आज जिथं आपण बसलोत ना, या पेंडॉललाच 1,00,000-2 लाख रुपये लागले. मी आपल्या नगराजीला मी बोलत असतो कधी कधी, ते 2-3 लाखाचं साऊंड सिस्टम आहे इथं. ते आपले म्हणून कमी घेतात, नाही तर 5 लाख घेतात, दुसरे 7 लाख घेतात. हे आमचे गायक लोक आहेत, त्यांना काहीतरी द्यावंच लागतंय, बनतेजींना काहीतरी दान द्यावंच लागतंय. एवढं ही विरासत आहे आपल्या धम्माची पेरणी करण्याची. 25 एकर जमीन या 4 जिल्ह्यामध्ये कोणत्या धम्म परिषदेला नाही, ती बगाटेजीने आणि अनिलजी पंडित सर्व टीमला इथं कमावून ठेवली समाजासाठी. मग आपलं काही कर्तव्य बनतंय की नाही? तुम्हाला वाटत नाही तर काहीतरी भविष्यामध्ये निर्माण व्हावं? किती लोक दान देणार आहे? जर हात वर करा. मी म्हणत नाही तुम्ही 100 द्या, 1000 द्या, 500 द्या म्हणून. 1 रुपये का आपल्या खिशात असं ना, जे लोक दान देणार आहेत, मी पिसाळजी आपला फक्त 10 मिनिटाचा वेळ घेतो, जास्त नाही घेत, कारण तुमचं शेड्यूल बिझी असतंय. आम्हाला गर्व अभिमान आहे, कारण आमचा गोल्डन मॅन पूर्ण जगभरात फिरतोय आणि समाजाला गर्व अभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकरही म्हणायचे, कारण आपल्या समाजाला एकेकाळी त्यानं कुठल्या धातूचा अलंकार घालायचा, काशाचा घालायचा की पितळेचा घालायचा, की काशाचा घालायचा, कशाचा घालायचा हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार नव्हता. सोनं नाणं दूरची गोष्ट आहे. परंतु बाबासाहेब म्हणायचे की हे अलंकार तुम्ही लोखंडाचे घालण्यापेक्षा, काशाचे घालण्यापेक्षा, हे जड एवढं घालण्यापेक्षा एकच सोन्याचा दागिना आपल्याकडे असला पाहिजे ना. उपासक उपासिकांना आज आपल्याकडे सोनं नाणं आलं की नाही? एवढा माणूस आज समाजामधला गोल्डन मॅन आपल्यामध्ये बसला की नाही? हे आपल्यासाठी वैभव, आपला स्वाभिमान आहे की नाही? आहे, बरोबर आहे. मग या धम्म परिषदेसाठी सगळ्यांनी जे दान देणार पटकन उठून 10 मिनिटांमध्ये आपल्याला दान कार्यक्रम आटपायचे. त्याच्यानंतर लगेच आपले पिसाळजी तुम्हाला मार्गदर्शन करतील. लवकरात लवकर जरा कोण आहे हात वर करा, पटकन या पुढे चला. ती पेटी, दान पेटी खाली तिथं बघा, ते धरून उभे राहा तुम्ही. चला या, पटपट या, लवकर, टाइम नाही. अजून गाणे ऐकायचे. पिसाळजी इथं आहेत, त्यांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे. वा वा, बाबासाठी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा त्यांचं. पहिलं दान त्यांनी पौचिती केलंय. माणसाच्या चित्ताची अवस्था तशी लागते. सगळ्यांसाठी नुसतं साधूकार तर द्या तुम्ही. म्हणा साधू, मोठ्यानं म्हणा साधू साधू. वा वा वा, सगळेच या या या.
एक 10 मिनिटं फक्त दान कार्यक्रम होईल. ते थोडस बॅरिकेड सोडता का जरा, पटकन यायला सोपं जाईल. इकडचं तिकडचं परत बांधून टाका. बॅरिकेड थोडस सोडायचं, 10 मिनिटासाठी सोडा. थोडं सोडायचं 10 मिनिटासाठी. इथं थांब बाळ, इकडे येऊन देतात. इथं थांब, इथं थांब. हा, याच्यात काही टाका, त्याच्यातही टाका. टाका. तिथं थांबा. हा. मना साधू साधू साधू. दान देणारा माणूस कधी गरीब राहत नाही. त्याच्यामुळं आपल्या कमाईतला, लेकराच्या घामातून कमाईतला आपला 1 करोड रुपये आपण या पवित्र धम्म परिषदेसाठी दिला पाहिजे. 22 वर्षापासून अतिशय परिश्रमाने, कष्टाने ही धम्म परिषद 22 वर्षापासून सातत्यानं चालू आहे. आणि आपल्या या आर्थिक दानावरच ही परिषद चालू राहिलेली आहे. त्याच्यामुळं आपण दान दिलं पाहिजे. बौद्ध धर्मातली अतिशय पवित्र दान पारमिता आहे, पवित्र परंपरा आहे. दान देणं हे अनाथ पिंडकापासून, महाउपासिका विशाखापासून ही परंपरा चालू आहे. सम्राट अशोकापासून ही परंपरा आलेली आहे. बुद्धाच्या काळापासून आजपर्यंत ही पवित्र परंपरा चालू आहे. त्यामुळे उपासक उपासिकांनो, 1 रुपया का असेना, परंतु आपण या धम्म परिषदेसाठी दिला पाहिजे. आपल्या आपल्या इच्छेनुसार पटकन 10 मिनिटांमध्ये ही आपली पारमिता आपण पूर्ण करायची आहे. या महापुण्याचे भागीदार आपण बनायचं आहे. आपल्या परिवारामध्ये सुख शांती समाधान सुद्धा लाभत असतं. चोरी करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये भय आणि भीती असते, पण दान देणारा माणूस निर्भय असतो. त्याला सुखाची झोप लागत असते. हा, दान हे आपल्या परिवाराच्या प्रगतीचा एक मार्ग आहे. या दानामुळे आपली गरिबी जात असते. दान देणारा माणूस कधी चोरी करत नाही. दान देणारा माणूस कधी गरीब राहत नाही. त्यामुळे आपण दान दिलं पाहिजे आणि हे पुण्य अर्जित केलं पाहिजे. फक्त दान देणाऱ्यांनीच पुढे या जरा. जा, 1-2 जण मध्ये जाऊन दान जमा करा आणि बाकीच्यांनी खाली बसून घ्या. जे फुकट फिरायलेत ना, फुकट फिरणाऱ्यांनी खाली बसा जरा. दान देणाऱ्यांनी फक्त पुढे या. समोर लक्ष द्या. पहिले तीरावरून पोहत जाणारे फार बोटावर मोजण्यासारखी लोक असतात, पण काठाकाठानं पळणाऱ्या माणसाची संख्या जास्त असते. दान बॉक्स आपल्याकडे येत आहे, दान पेटी आपल्यापर्यंत येत आहे. पुरुषांकडे एक दान पेटी जाऊ द्या जरा. उपासकांकडे एक दान पेटी जाऊ द्या. महिलांकडे एक दान बॉक्स जाऊ द्या. आणि दान जमा झाल्याच्या ती दान पेटी आणि तो बॉक्स इथं आला पाहिजे स्टेजवर, आहे ना. ताई बाजूला सगळं थोडंसं इकडे या ना, तुम्ही तिथे खर्च दे, कॅमेरे चालू आहे. सत्कर्म करण्याची संधी आपल्याला आजच्या परिषदेच्या अनुषंगाने उपलब्ध झालेली आहे. बुद्ध म्हणतायत की सत्कर्म हे माझ्याकडून घडणार नाही, कुशल कर्म हे माझ्याकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंब थेंब पडून ज्याप्रमाणे पात्र भरत असते, त्याचप्रमाणे थोडे थोडे कुशल कर्म केले तरी मनुष्य परिणामी कुशल कर्माने भरून जात असतो.
आणि कुशल कर्म करणाऱ्या माणसाचं आयुष्य वाढत असतं, आरोग्य चांगलं राहत असतं, त्याला सुख आणि बलाचा लाभ होत असतो. म्हणून उपासक उपासिकांनो, हे तुमच्या भल्यासाठी दान द्यायचं आहे, हे लोक कल्याणासाठी दान द्यायचं आहे. या पवित्र भूमीमधून असंख्य लोकांचं कल्याण होणार आहे, असंख्य लोकांचं मंगल होणार आहे. या पवित्र भूमीसाठी आपल्याला दान देऊन आपल्या या संयोजन समितीचं बल वाढवायचं आहे. कारण शब्दाचं बळ त्यांच्या पाठीशी असणं गरजेचं आहे, आपलं आर्थिक बळ त्यांच्या पाठीशी असणं गरजेचं आहे, मनुष्य बळ त्यांच्या पाठीशी असणं हे काळाची गरज आहे. त्याच्यामुळे तन मन धनाने आपण या संयोजन समितीला सहकार्य करायचं आहे. पुरुष मंडळीकडे एक दानपेटी जाऊ द्या, महिलांकडे एक बॉक्स गेलेला आहे आणि ज्यांच्या हातात दानपेटी आहे, दान बॉक्स आहे, त्यांनी सर्व दान जमा केल्याच्या नंतर स्टेजवर इकडे संयोजन समितीकडे सुपूर्द करायचा आहे. मुन्ना वाटोरे आला, आमचे पेटरे आले, बरेचशी मंडळी आलेली आहे. नरवाडीजी ना, हा. तर पटकन एक 10 मिनिटं झाली, आता जवळजवळ मला वाटतं 8 मिनिटं झाले, 2 मिनिटं बाकी आहे तुमच्याकडे. लवकर लवकर फास्ट. पिसाळजीचा अमूल्य वेळ या ठिकाणावर आपण घेत आहोत, ही गोष्ट ध्यानात घ्या. कारण त्यांचा एक एक क्षण महत्वाचा आहे. माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचा वेळ महत्वाचा असतो, वेळ देणं महत्वाचा असतो. आज करोडो रुपयाच्या गोष्टी जेव्हा पिसाळजी करतात ते त्यांच्या वेळेला महत्व अधिक देत असतात. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि वेळेचं महत्व जाणून आपण आपल्या जीवनात आपली प्रगती साधली पाहिजे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही पुण्याची संधी तुमच्या जवळ येत आहे. ही दान पारमिता आपल्याला करण्याची संधी ही उपलब्ध होत आहे. त्या दानपेटीमध्ये दान टाकावं, कारण अशी संधी आपल्याला वर्षात एकदाच येणार आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. उद्या तुम्हाला इथं कोणी दान मागणार नाही किंवा तुमच्या घरी सुद्धा कोणी येणार नाही. समोरून सरका बरं, चला समोरून सरका बाजूला. पूजनीय वंत्यपया बोधी थेरो यांच्या वाणीतून आपण या ठिकाणी धम्मदेसना या ठिकाणी श्रवण केलेली आहे. यानंतर या 22व्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेचं मुख्य आकर्षण अर्थात सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर रोहितदादा पिसाळ यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत. तर तद्वतच त्यांचा आपण परिचय या ठिकाणी ऐकूयात. सर्व उपासक उपासिका या सर्वांना मी सूचना करतो की आपण खाली बसून घ्यायचं आहे. आदरणीय डॉक्टर रोहितदादा पिसाळ यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत. थायलंड येथे अयोध्या नावाचं जे बौद्धविहार आहे त्या बौद्धविहाराचे ते स्वतः महाबौद्ध उपासक आहेत. आणि आदरणीय रोहितदादा हे थायलंड येथे 1050 मुलांचं अनाथाश्रम स्वतः ते चालवतात. विशेष म्हणजे त्यांचं उच्च विद्या विभूषित असलेलं हे मोठं व्यक्तिमत्व. MBA या एज्युकेशन मध्ये त्यांनी विद्यापीठाचं गोल्ड मेडलिस्ट सुद्धा त्यांनी संपादन केलेलं आहे. त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्याचबरोबर त्यांनी ही जी 3 पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये एक पुस्तक जवळजवळ 4800 पेजेसचं एक पुस्तक आहे. त्यांनी डिकोडिंग वंश संस्था नावाचं सुद्धा एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे त्यांचा व्यवसाय आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना त्यांनी जे स्थापन केलेलं जे सुक्षा गोल्ड क्लोथिंग नावाचं हे जे त्यांचं स्वतःचं काम करण्याचे जे त्यांचा जे व्यवसाय आहे त्या नावाच्या माध्यमातून त्यांचं चालू आहे. मॉरिशियस
इंडोनेशिया, भारत आणि जगविख्यात असलेलं हे गोल्ड मेडलिस्ट आणि त्याचबरोबर विचाराने गोल्ड मेडलिस्ट असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. एवढंच नव्हे तर त्यांचा एक विचार आहे, तर तो विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ही गरीब लोकांची गरीब चळवळ न राहता ती श्रीमंत लोकांची श्रीमंत चळवळ झाली पाहिजे. अशा प्रकारचा जो त्यांचा मानस आहे तो मानस या ठिकाणी ग्रामीण भागातील प्रत्येक जो तरुण आहे, माझा जो समाज बांधव आहे तो माझा समाज बांधव हा स्वावलंबी झाला पाहिजे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धाचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे, बाबासाहेबांचे विचार, रमाईचे विचार ज्यावेळेस आपण पेरतो त्यावेळेला स्वावलंबन हे असणं अत्यंत गरजेचं आहे ठासून सांगतात. नव्हे तर अनेकांना त्यांनी स्वतः त्यांनी रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. असं हे मोठं व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय डॉक्टर रोहितदादा पिसाळ यांना मी या ठिकाणी विनंती करतो. याच्यात हॅलो, तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेला धमदान देणाऱ्या सर्व उपासक उपासिकांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रोहित पिसाळ सर, आपला संवाद साधण्यापूर्वी सर्वांनी आपण थोडीशी घोषणाबाजी करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. आवाज येत आहे, मजा नाही झाला. एकदा जोरात तुम्हाला मायमायचे नाही सगळ्याच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान बुद्धाचा, भिक्खू संघाचा. या धम्म परिषदेच्या व्यासपीठावरून आपण अनेक नेते लोकांचे नारे दिलेत. अनेक आपल्याचा अभिमान असलेला आपला एक मोठा माणूस आपल्यामध्ये आज उभा आहे संवाद साधण्यासाठी. तर त्यांच्या नावाने एकदा घोषणा देऊया. डॉक्टर रोहित पिसाळ सरांचा, डॉक्टर रोहित पिसाळ सरांचा, बौद्ध धम्माचा, पंचशील ध्वजाचा. आदरणीय डॉक्टर रोहित पिसाळ सर हे आपल्याशी संवाद साधतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी मनोगत व्यक्त करावं. याला काय झालं रे? सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी आज पहिल्यांदाच हिंगोलीत आलोय आणि मंचावरचे सगळे उपस्थित आयोजक म्हणजे शंकर साहेब आणि बाकीची मंडळी आणि संघाला माझा त्रिवार, माझं नमन. मी हिंगोलीमध्ये पहिल्यांदा आलेलो आहे. आज येणं फार अवघड होतं. माझे काका आजच वारले आणि आज मला महाबोधी विहाराकडून अशोक रत्न हा पुरस्कार मिळणार होता, पण तरी पण मी ते सगळं सोडून तुमच्यासाठी आलेलो आहे. कदाचित हे माझं धम्म परिषद ही माझी शेवटची असावी. मी ह्याच्यानंतर कुठल्याही धम्म परिषदेत जाणार नाहीये, कारण मी जे काम करतो ते मी मुलांच्या रोजगारासाठी करायचं होतं. पण तुमच्याकडे धम्म परिषदा एवढ्या असतात आणि गाणं वाजल्याशिवाय तुमच्याकडे धम्म परिषद पण होत नाही. तर एखाद्या वेळेस गौतमी पाटील परिषद पण ठेवा तुम्ही लोक. धम्माचं बुद्धाचं नाव कशाला पाहिजे तुम्हाला? कारण तुम्ही लोक गाणी गायलाच म्हणजे ऐकायला येतात. म्हणजे मला इथे म्हणजे खूप लोकांनी सांगितलं की ह्या साईडला जी काही धम्म परिषद असते जोपर्यंत कोण गाणं गायला येत नाही तोपर्यंत कोण ऐकायला पण येत नाही. पण असं व्हायला नकोय. जिथे धम्म आहे तिथे धम्मच पाहिजे. आणि हे जे
काम आहे ते संघानेच केलं पाहिजे. म्हणजे संघाचा खूप मोठा वाटा आहे इथे. आणि संघाला मी हात जोडून विनंती करतो की संघाने बौद्ध धम्म पसरवला पाहिजे. आताच आपले पूज्य भंतेजी म्हणजे बुद्धानेच धम्म कोणी कोणी वाचलं विचारलं, पण भंतेजी खरं सांगू का, बुद्धानेच धम्म वाचलं की अजिबात कळत नाही. आता हे सांगण्याचं काम पण तुमचंच आहे. कारण कोणी विचारलं, असित नावाच्या ब्राह्मणाने एखादं भाकीत केलं, मग असं कोणी विचारलं की बाबासाहेबांना ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास होता का, उत्तर काय द्यायचं? आपण नाही देऊ शकणार ना भंतेजी. निरंजनामध्ये भिक्षापात्र उलटं जातं, मग हनुमान हवेला तर काय प्रॉब्लेम आहे? नक्की. आणि सुमेध नावाचा हत्ती स्वप्नात येतो, मग तो कुठल्या ब्रह्मांडात फिरत होता? ठीक आहे, मी याच बात आपण उत्तर पण ऐकूया, कारण ह्याचा खूप फायदा होईल सगळ्यांना. असित कुणी तर आशित ऋषीच्या बाबतीमध्ये जे रोहितजी यांनी प्रश्न उपस्थित केला, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर त्याचे लेखक आहेत, पहिली गोष्ट ध्यानात घ्या. राईट. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावना वाचली रोहित सर, आपण प्रस्तावना वाचली त्याची नक्कीच, नक्कीच. यस. बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करतात की तर्काला सोडून आणि बुद्धीला विसंगत जे जे आहे ते बुद्धाचं नाही. तुमच्या तर्काला सुसंगत असेल, तुमच्या बुद्धीला ते पटत असेल तर ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. केवळ मी सांगतो म्हणून बुद्धाने कालामा लोकांना उपदेश करताना सांगितलं की बुद्ध म्हणतात की कुणीतरी एखादा साधू संन्यासी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कुणातरी एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलंय म्हणून त्याच्यावर विश्वास नका ठेवू. तुमच्या स्वतःची अनुभूती काय आहे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. एक मिनिट. बंतेजी, याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ सांगताय की बुद्धानेच धम्म हे फिल्टर व्हर्जन नाही, ह्याच्यात तुम्हाला नाही पटलं तर डायरेक्टली सोडून द्या. येस, बिलकुल. तुम्हाला जर समजा पटत असेल तर स्वीकार करा म्हणाले बाबासाहेब बुद्ध सुद्धा. म्हणजे बुद्ध म्हणतात येही पशिको धम्म, पटलं तर स्वीकार करा अन्यथा सोडून द्या. बंतेजी, आपण बुद्धानेच धम्माला हायएस्ट लेवलवर मानतो. येस, आपण परंतु स्टेजवर नाही, एकच मिनिट मी बोलतो जरा. आपण त्याला सायंटिफिक व्हर्जन पण सांगतो, बरोबर की नाही? परत सायंटिफिक व्हर्जन सांगायचं, परत प्रस्तावनेकडे जायचं आणि परत म्हणायचं जर पटलं तरच घ्या. म्हणजे नक्की मला जर नाहीच पटलं तर बुद्धानेच धम्म हे बाबासाहेबांनी फिल्टर्ड व्हर्जन दिलं. मी याचं उत्तर देऊ का भंतेजी? आता नाही, मला काय म्हणायचं, तुम्हाला स्वतंत्र बहाल केलंय, तुम्हाला भंतेजी, स्वातंत्र्य दिलेलं आहे. नाही नाही भंतेजी, एक मिनिट. तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्ही काय स्वीकारायचं? समुद्रातले मोती तेवढे घ्या, शिंपले तेवढे टाकून द्या, दुसऱ्याकडचे सद्गुण तेवढे वेचायचे आणि दुर्गुण तेवढे सोडू दे. जे तुम्हाला वाईट वाटतंय ते आपण सोडून दे. समजा तुमच्या बुद्धीला पटत नाही, तर्काला जर समजा पटत नसेल सोडून द्या, पण जे चांगलं आहे ते उचललं पाहिजे. मी ह्या गोष्टीला अमान्य ह्याच्यासाठी करतो कारण जर माझ्या बापाने लिहिलंय ना तर तो तुमच्या बुद्धीला पटलाच पाहिजे. नाही, इथे कोणी असं नसेल की माझ्या बापाने, मी आता ऐका ना भंतेजी, तुम्ही उत्तर दिलं मग मी उत्तर देतो जरा. आजपर्यंत एका काळी, म्हणजे अजून थोडा वेळ घेतो, एकाने प्रश्न विचारला होता आमच्या एका नेत्याला की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या की हिंदू धर्मात जायचं नाही, मंदिरात जायचं नाही, ब्रह्मा विष्णूला मानायचं नाही, आणि त्याच्या अगोदर 1956 मध्ये सांगितलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये की कुठेही जायचं, असं ते म्हटले होते. मग हे कॉन्ट्राडिक्टरी नाही का? तर ज्यावेळी माझ्याकडे आलं मी त्याला उत्तर दिलं की कॉन्स्टिट्यूशन माझं हे समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आहे, बरोबर की नाही? हेच आहे ना कॉन्स्टिट्यूशन आपलं. मग 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्माकडे जायचं नाही,
कारण हिंदू धर्मामध्ये वर्ण संस्था आहे. वर्ण संस्थेमध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय नाही. म्हणजे माझा बाप एकाच पेजवर आहे. त्याचा फक्त सांगण्याचा मार्ग वेगळा होता. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि 22 प्रतिज्ञा एकच आहे. आता पुन्हा ह्याच्यावर येतो. अगेन ऑन बुद्धानेच धम्मा. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं बुद्धानेच धम्मावर, तर माझा बाप गेल्यानंतर 1.5 वर्षानंतर प्रिंट झालंय. इट इज अ मॅन्युप्युलेटेड. ह्याची मी गॅरंटी देऊ शकतो. मी सवादकर म्हणजे माझे पंजोबा, माझे आजोबा बाबासाहेबांचे सेक्रेटरी, मी आज इथे ठामपणे सांगू शकतो की बुद्धायनिस धम्मामध्ये मॅन्युप्युलेशन झालेलं आहे. माझा बाप कधीही कुठलाही आजपर्यंत बाबासाहेबांच्या चुका शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मी माझं पूर्णबद्ध भाषण आहे. तर मी म्हटलं की माझ्या बाबासाहेबांची एकच चूक झाली. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर बोलले अचूक. वुमेन, इरिगेशन, वॉटर, इलेक्ट्रिसिटी सगळीकडे बरोबर होते. एकाच ठिकाणी चुकले. आमच्यासारख्या नालायक समाजावर विश्वास ठेवला. तेच माझ्या बाबासाहेबांची चूक झाली कदाचित. मला सांगा, बोधिसत्व कसा काय चूक करू शकतो? आणि आपण म्हणणारे बाबासाहेबांची चूक केली म्हणणारे आपण मला कोण? अर्थ नाही कळाला. तुम्ही अर्थ गबल नाही परत कळाला. म्हणताय की अर्थ नाही चूक कळाला. कोण काढू शकताय? बनतेजी आणि अर्थ परत नाही म्हणताय कळाला. की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बनतेजी तुम्हाला ही अर्थ चूक नाही केली कळाला. म्हणताय तुम्ही. बनतेजी अर्थ नाही कळाला. चूक म्हणत नाही तो. म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवला आणि जर आम्ही असं पाळलं नाही. जे तुम्ही काय बोधिसत्व म्हणाला? जन्माला येतात पिसाळजी, ते बनतेजी, बोधिसत्व ग्रामर समजून घ्या ना ऐकून घ्या. बनतेजी. नाही, मी सांगतो ग्रामर तुम्हाला, समजून घ्या माझी बनतेजी. गोष्ट ऐका तुम्ही. जे बोधिसत्व या पृथ्वी तलावर जन्म घेत असतात, जे बुद्ध इथं उत्पन्न होत असतात, बुद्धाला, बोधिसत्वाला कितीही जरी त्रास दिला तरी ते लोक कल्याण करण्याचं कधी सोडत नाही. ती आणि गोष्ट परत तुम्ही ध्यानात ठेवा. बोलताय की बोधिसत्वानी जे लिहिलंय ते कदाचित चुकीचं असू शकतं मी आणि आम्ही बोललो सोडू नाही, शकता. मी नाही अरे आता बोललो. बोलला ना तुम्ही बनतेजी. बाबासाहेबांनी तिथं सांगितलं की तर्काला सोडून आणि बुद्धीला विसंगत जे आहे थोडासा ते confuse झाला. बुद्धाचं नाही. आणि कालामाना उपदेश करताना सुद्धा बुद्धानं सांगितलं तिथं की हे कुणातरी धर्मग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून स्वीकार करू नका. हे कोणीतरी साधू संन्यासी सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे तुमच्या बुद्धीला पटतंय काय, तर्काला सुसंगत वाटतंय काय, तुमच्या स्व अनुभूतीमधून जे तुम्हाला प्राप्त होईल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. सर मी बुद्धावर पण विश्वास ठेवेन, बापावर विश्वास ठेवेन. नाही, पण मी तुम्ही- अचूकच आहेत माझे बाप. तुम्ही आणि एकीकडे- ऐका ना, एकीकडे तुम्ही- चुकला याचा अर्थ असा बोलतोय बनतेजी. आता तुम्ही काय म्हणालात, इथे व्यभिचार कोण करतं, हे कोण करतं, म्हणजे इथे मी आपण तुम्हाला- धर्माला मानत नाही. ऐकून मग घ्या. बाबासाहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला, ते काय चूक केली का, व्यभिचाराचा असा हा विषय प्रश्न आहे. पंचशिलातला विषय आहे तो. समजा त्याचा ना. अर्थ तुम्ही पण त्याची- गैरचुकीचा काढू नका. ह्याचा अर्थ डाऊट वाढेल असं काही करू नका. त्याच्यात बाबासाहेब चुकले असं म्हणत नाहीये मी बनतेजी. नाही, याचा नाही. अर्थ मी म्हणतोय की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्याचं पात्र राहिलं पाहिजे. आणि जर नाही ठेवला तर मग आपल्यावर विश्वास ठेवून काय चूक केली का बाबासाहेबांनी, ह्याचा अर्थ असा होतोय बनतेजी. बाबासाहेबांकडून चूक होऊ शकत नाही. मग बुद्धानीस धम्मामध्ये काय आंबेडकरांनी मग मान्य करा प्राणी बुद्धानीस धम्मामध्ये करायला सांगितली. मग तुम्ही सांगा माणसावर बुद्धानीस करायला धम्मामध्ये सांगितली. बुद्धानीस धम्मामध्ये प्रिंटिंगची चूक आहे असं म्हणा मग. कारण बुद्धानीस धम्मामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सायंटिफिक नाही. नाही, का सायंटिस्ट नाही सांगा मला. तर सांगा ना, असित तुम्ही नावाचं सांगा. ऍस्ट्रॉलॉजी, असित नावाची ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास ठेवू शकता का तुम्ही? मी काय म्हणतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये- माझी अनुभूती जी आहे, हा मला जे अनुभवात मिळालेला आहे हा तेवढंच मी सांगू शकतो. त्याच्यापेक्षा मी जास्त सांगू शकत सांगा नाही. बनतेजी, सांगा सांगा. बाबासाहेब आंबेडकरांना जे प्राप्त झालेलं आहे त्यांनी ते व्यक्त केलं. नाही ते जे 1.5 मला वर्षानंतर प्राप्त झाले ते तुम्हाला तुम्ही माहिती सांगू. आहे का? त्याच्यापेक्षा पुढचं मी नाही सांगू शकत. माई साहेबांचंही नाव तुमच्या होतं मनात काय बुद्धानीस चाललंय? धम्मामध्ये. ऐकून घ्या. माई तुमच्या- साहेबांचंही नाव तुमच्या होतं. मनामध्ये काय चाललंय हे मी नाही सांगू शकत. तुमच्या डोक्यात काय आहे हे सुद्धा मी नाही सांगू नाही, शकत. तुम्ही नाही पण सांगू माझ्या डोक्यामध्ये काय आहे, माझ्या मनात काय चाललंय हे मात्र मी सांगू शकतो. पण बसलेल्यांच्या मनात काय हे मी नाही सांगू शकत. ठीक आहे, जरा बसलेल्यांच्या बसूया. डोक्यात काय आहे मला उशीर हे मी होईल, नाही उशीर. सांगू माझी शकत. flight पण आहे. मला जे काही अनुभूतीवर आलेलं आहे ते मात्र मी 100% छाती ठोकपणे सांगू शकतो, एवढं मात्र निश्चित आहे. बसा बनतेजी, ठीक आहे. एनिवेज, तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर विचार केला पाहिजे. कारण उद्या एखादा दुसरी गोष्ट, आता 12:30 वाजले
माझंही शेड्यूल फार बिझी राहते पिसाळी तुमच्या माहितीसाठी. माझी फ्लाईट आहे पण येस फ्लाईट असेल. आणि मला सुद्धा उद्याचे बरेचसे कार्यक्रम आहेत. मला त्यामुळे 6:30चा फ्लाईट आहे मी या म्हणजे. ठिकाणावरून म्हणजे जात आहे. पिसाळीचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं आहे. ओके. ठीक आहे म्हणते जी, थँक्यू. नाही, जाऊ द्या, चला, हरकत नाही. तर आपण ज्या मुलांना आता बुद्धिझम शिकवतोय त्याला सायंटिफिक उत्तरं दिली पाहिजे. उद्या एखादा गोडबोले देशपांडे तुम्हाला विचारायला आला, ह्याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकणार नाही. तुम्हाला उत्तरं दिले पाहिजेत. आता जसं कोणी सांगितलं की खोटं बोलायचं नाही, राग नाही आला पाहिजे, लोभ नाही झालं पाहिजे, ह्याचा अर्थ तुमच्याकडे वेगवेगळे केमिकल्स आहेत बॉडीमध्ये. म्हणजे तुमच्यामध्ये डोपामाइन आहे. डोपामाइन मला वाटतंय पिसाळजीनं तो विषय बंद करून दुसरं काहीतरी मार्गदर्शन करावं. नाही, मी दुसरंच करतोय पण. राईट. म्हणजे ह्या नाही, विषय मी आता direct बंद on chemicals करावा. गेलोय मी. नाही तर तुमचे उत्तर द्यायला मला रात्रभर इथं थांबावं लागणार आहे. आपण भेटूया म्हणते. येस आपण माझ्या ऑफिसवर भेटूया. मी तुम्हाला आमंत्रण करतो. येस थँक्यू. मी ऍक्च्युली बंतेजींना आमंत्रण करतो कारण हा प्रॉब्लेम काय माहितीये का, यांच्यासमोर देशपांडे गोडबोले बसलेले नाहीत. इथे नाही. आपलीच लोक बसलेत म्हणून ते वाजवतील टाळ्या. पण आमच्याकडे- उद्या RSS ची लढायचं आहे, तुम्हाला हिंदू धर्माशी लढायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारले जातील. तुमच्या सगळ्यांकडे प्रश्नाची उत्तरं असली पाहिजेत. तुम्ही पकडा नंतर सोडा, पकडा सोडा, तुम्ही- हे चालणार नाही. हे चालू शकत नाही. लोकांनाही सांगू इच्छितो की भंते पय्या बोधे RSS बीजेपीच्या विरोधात छाती ठोकपणाने लढत असतो. मागच्या टायमात 2 लाखांचा मोर्चा मी नांदेड जिल्ह्यामध्ये काढा, सगळ्या टीमला माहित आहे. बनतेजी, मी आलं छातीवर लक्षामध्ये? गोळी घेतली आहे. इथे गोळी घेतली आहे मी. बरं झालं मी- तुम्ही सुरक्षित आहात. मी सुरक्षित टोटली राहावे. पॅरलाइज होतो 2 पायांनी. एक हात नव्हता मला, जर माझी बायोग्राफी बघितली तर. आणि ठीक आहे, 48 तुमचं देशामध्ये मंगल हो. मी 48 देशामध्ये बुद्धिझम मी शिकून आलेलो आहे बनतेजी, थोडंसं तरी. एनिवे, चला आपण पुढे जाऊया. आता माझ्या बुद्धाच्या मूर्तीवर आलो होतो आपण. तर हे फॅशन नाहीये. जसं भंतेजींनी सांगितलं की 5,500 किलोचं तिथे स्टॅच्यू आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यापेक्षा हे महागड आहे. मी सांगू का? कारण एका पिढीने गळ्यात मडकं घातलं होतं, आज मी बुद्ध घालून फिरतोय. म्हणून त्या 5,500 किलो पेक्षा माझा हा बुद्ध वजनदार आहे. कारण आम्ही पिढ्यापिढ्यांची गुलामगिरी सोडून निघालो. आणि आपल्या सगळ्यांना इकॉनॉमिक्सवर काम करायचंय. आपल्या बाबासाहेबांच्या 15 डिग्र्या इकॉनॉमिक्स मध्ये होत्या. आणि ते आपल्या सगळ्यांनी इथे लाळपुशा नेत्यांच्या पाठी न जाता स्वतःचा रोजगार उभा करायचा आहे. मला आज येताना कळालं की नांदेडमध्ये फॅक्टऱ्या नाहीत. मी रोहित पिसाळ तुम्हाला वचन देतो, तुमच्या मराठवाडा, विदर्भ, नांदेड सगळीकडे मी रोजगार सुरू करून देईन तुम्हाला. गोल्ड फॅक्टरीज आपल्या उभ्या होतील इथे, गुजराती मारवाड्यांपेक्षा जास्त. आपण ते करून दाखवू. आणि आजच्या यंग जनरेशननी कोणाच्याही नादाला लागून दगडी हातात घ्यायची नाही, कारण आपल्या बापांनी ते दिली नव्हती. तुम्हाला कधीही रोजगाराची गरज पडेल, तुम्ही प्रदीप ननावरे साहेबांचा मी नंबर घ्यायचा, त्यांना कॉन्टॅक्ट करायचं, माझ्यापर्यंत पोचायचं. मी आज 39 कोटींची साडी बनवली, मी ती बनवून दाखवली. काही लोकांनी ह्याचा विरोधही केला. पण मी सांगतो की ज्यावेळी माता रमाईंना क्षयरोग झाला होता, त्यावेळी त्या आमच्या घरी आल्या होत्या. 7 दिवस आमच्या घरी राहिल्या. आणि माझे मावस पंजोबा यांना त्या म्हणाल्या की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तर माता रमाईंना माझे पंजोबा म्हणाले की नाही नाही, अजिबात त्रास नाही. तुझ्यामुळे आज भीमराव उभा आहे. तुझ्यामुळे तू धारवाडमध्ये स्वतःचे दागिने विकलेस. मग माता रमाई म्हणाली मी तर 2च पाटल्या विकल्या, पण माझी लेकरं ना मला सोन्याने आणि हिऱ्याने मडवतील. मी करून दाखवलं. ते लागल्या 3 पिढ्या लागल्या, पण मी ते केलं. हा दिखावा नाहीये.
मतलब हमें ऐसे अछूत बनना है कि अब हमें किसी को छूने की औकात नहीं हो, ऐसे अछूत बनेंगे वापस, बनना है हमें अछूत. मला खूप इच्छा आहे की आपल्या समाजाची आज 100,000 रुपये अवघड आहे हो आपल्याला. गावागावामध्ये तर खूप अवघड परिस्थिती आहे. मी पुढच्या महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये मी फिरणार आहे, मी रोजगार वाटत फिरणार आहे. कारण माझा समाज, माझ्या बाबासाहेबांनी विश्वास दाखवला होता. आपल्यामध्ये स्वर नर काय की नाही मला माहित नाही, पण जर वरती गेलो आणि चुकून बाप भेटला तर त्यांनी पोटाने सडकू नये आपल्याला, एवढं काम करूया आपण. त्याचा विश्वास आहे आपल्यावर, हा विश्वास मोडायचा नाही. तुमच्या 14 एप्रिलला तुम्ही जयंत्यामध्ये नाचता, पैसे खर्च करता, एखादं दुकान काढू शकता हो, एखादी फॅक्टरी उभी करू शकता हो तुम्ही लोक त्या पैशांमध्ये. माझ्या बाबासाहेबांनी दिलीप कुमार आणि पठ्ठे बापूरांकडून कधी पैसे नाही घेतले, कारण तुम्ही बायका नाचवता म्हणून. आणि त्यांच्याच जयंतीला ज्यावेळी बायका नाचत असतील कसं वाटत असेल हो त्यांना, माझ्या बाबासाहेबांना कसं वाटत असेल. खूप बदल घडवायचा आहे आपल्याला, इथून सुरुवात झाली पाहिजे. आता जसं बंदेजी म्हणाले तर मी इथे गोळी घेतलेली आहे. मी पण ज्यावेळी मी थायलंडमध्ये पतंजली बंद केलं, मी गोळी खाऊन मीही बसलेलो आहे, वाचलोय त्याच्यामध्ये. मीही माझे दोन्ही पाय तोडण्यात आले होते, एका हाताने मी टोटली पॅरालाइज होतो, पण अजून मी तुमच्या समोर आहे. ते लोकांना वाटत असेल ही हेअरस्टाईल आहे, हेअरस्टाईल नाहीये, पाठून ब्रेन खोललेला आहे माझा, म्हणून मला लांब केस ठेवावे लागतात, म्हणजे त्या जखमा दिसू नये म्हणून. आज पण मी तुमच्या गावामध्ये येतो, मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे. एकमेकांचे पाय ओढायचं नाही, आता एकमेकांच्या हाताला हात देऊन, खांद्याला खांदा देऊन आपण पुढे जायचंय. जर आपण गेलो नाही ना तर आपण संपून जाऊ. माझा बाप तुमच्यासाठी खूप लढला, आपल्या सगळ्यांसाठी लढलाय. आपली माता रमाई, सगळ्यांना आठवा तुम्ही. मला जास्त बोलायचं नाहीये इथे, माझा फ्लाईट खरंच जरा 5-5.5 तास लागतील औरंगाबादला पोहोचायला. खूप बोलायचं होतं, पण मला 8-8:30ची वेळ दिली होती आणि वेळ खूप उशीर आला. मी एनिवेज नेक्स्ट टाइम मी खरंच नक्की येईन, पण रोजगार द्यायला येईन. ठीक आहे, रोजगार द्यायला येईन. मी अफगाणिस्तानमध्ये गेलो होतो, विठेवर बुद्ध पाहिला तिथे मी पहिल्यांदा, विठेवर बुद्ध. तर तिथे माझे मास्टर आहेत, मास्टरांना विचारलं की बुद्ध विठेवर का उभा असतो. तर आता पंढरपूरला पण म्हणतात की तो आपलाच आहे, पण विठेवर का उभा, तो असा काय, तो असा काय, त्याचा भूमिस्पर्श काय, सगळ्याचा अर्थ आहे. मग तो विठेवर का उभा, ह्याचा अर्थच नाही कळाला, अजून कोणी सांगतच नाही. मग मी त्यांना विचारलं की ह्याचा अर्थ काय, तर तो असा उभा आहे. ह्याला सायन्स मध्ये मोटर ऑर्गन बोलतात, खालच्या म्हणजे कमरेच्या खाली त्याला सेन्सिटिव्ह ऑर्गन बोलतात. माझे डोळे मोठे आहेत, मी जागरूक होऊन बघतोय, माझे कान मोठे आहेत, मी सगळ्यांची सुख दुःख ऐकतोय. मग म्हटलं हे सगळं बरोबर आहे, मग विठेवर का उभा. तर बुद्धिझम मध्ये दगडाची आणि विठेची फिलॉसॉफी आहे. दगड माणसाने नाही बनवला, त्याला मृत्यू नाहीये, पण वीट मात्र माणसाने बनवली, त्याला मृत्यू आहे. तर बुद्ध सांगतायत इंद्रिया माझ्या कंट्रोलमध्ये, जागरूक होऊन बघतोय, सगळ्यांची दुःख ऐकतो, पण मीही तुझ्यासारखाच जाणार आहे, म्हणून मी विठेवर उभा आहे. असा आपला बौद्ध धम्म आहे, ह्याला बुद्धिझम म्हणतात. खूप ग्लॅमर आहे या बुद्धिझम मध्ये, आणि आपण श्रीमंत लोक होतो. झांग सुत्त कधी ऐकलं असेल कोणी किंवा वाचलं असेल तर इकॉनॉमिक्सवर बुद्ध सगळ्यात पहिला बोलला. अनाथ पेंडकाचं सुत्त जे आहे ते इथे खूप कमी आहे, पण फॉरेनला जाल, इंटरनॅशनली त्याचे स्क्रिप्चर्स खूप काही आहेत त्याचे. तर आपल्याला खूप शिकायचं तर आहेच, पण पहिलं पोट भरलं पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण समृद्ध व्हा आता. कारण शिकलो आणि अक्कल घाण टाकली. आम्ही पैशासाठी कुठल्याही संघटनात जातो, एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्ष माझा संपतोय, म्हणून समृद्ध व्हा आता. माझा बाप म्हटला होता की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, माझ्या हातात नव्हतं, त्याच्यात मरणार नाही. आता तुम्ही म्हणा की कदाचित मी गरीब घरात जन्माला आलो, माझ्या हातात नाही, पण त्याच्यात मरायचं नाही. आपण बाबासाहेबांची औलाद आहोत. सोन्याचा व्यवसाय महाराष्ट्रातील कर्नाटका महात्मा ज्योतिराव फुल्यांचा होता, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा.
आज मी पण सोन्याचा व्यवसाय करायला आलोय. आज आपल्या समाजाने गोल्डच्या बिझनेसमध्ये मी तुम्हाला वचन देऊन जातोय, बाबासाहेबाची औलाद आहे, मागे नाही फिरणार. तुमच्या सगळ्यांनी सोन्यामध्येच मी घेऊन येईल. फक्त विश्वास ठेवा आणि एकत्र होऊन लढूया, एकत्र होऊन लढूया. आणि बाबासाहेबांचा कुठल्याही ब्राह्मणांशी लढाई नव्हती, ब्राह्मणवादाशी होती. आपला विरोधक ब्राह्मणवाद आहे, ब्राह्मण नाहीत. आता 2 दिवसापूर्वी शिवजयंती झाली आणि पहिल्यांदा मला शाहू घराण्यातून पगडी आणि तलवार देण्यात आली. बाबासाहेबांनंतर मी गेलो होतो शाहूच्या त्या पॅलेसमध्ये. याचा अभिमान आहे मला. आणि तिथून मी चौदार तळ्याला गेलो होतो. मी तुम्हाला सांगायचं आहे की चौदार तळे हे नाव कशाचं आहे, इथे खूप लोकांना माहिती नसेल. तिथे 14 विहिरी होत्या तिथे. आणि जी पहिली केस बाबासाहेबांनी त्या विहिरीवर टाकली होती की आमच्या लोकांना पाणी मिळावं, तर माझ्या पंजोबांनी त्यांना पत्र पाठवलं होतं की इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि ही ब्राह्मण आम्हाला पाणी देत नाहीत, तर तुम्ही इथे येऊन काहीतरी मदत करा. तर पहिली केस बाबासाहेब हारले. मग सेशन्स कोर्टमध्ये गेले, सेशन्स कोर्टमध्ये पण हारले. पण हायकोर्टमध्ये मात्र एक तुम्हाला सांगायला मला आवडेल, देशपांडे नावाचा एक माणूस होता जो इंग्रजांकडे जे जुने कागदपत्र होते ते जाळायचा. त्याला तेच काम होतं. त्याला कुठेतरी ते पत्र भेटलं की ह्या विहिरी ज्या आहेत त्या सार्वजनिक आहेत आणि कुठल्या ब्राह्मणाचा मराठाचा याच्यावर अधिकार नाही, सगळ्यांचा अधिकार आहे. पण ते कागद तिथून बाहेर काढताना अवघड होतं, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना कळवलं. मग बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जी छत्री घेऊन जाता त्या छत्रीमध्ये ते तुम्ही फोल्ड करून त्याच्या पाईपमध्ये टाका आणि बाहेर आणा. आणि मग बाबासाहेब ते जिंकले आणि महाडचं चौदार तळ ते आपलं झालं. तर त्याच्यामध्ये पण ब्राह्मणांनी पण मदत केलेली आहे. तर आपण एकत्र होऊन लढायचंय. जे आपल्या विरोधात आहे त्याचा विरोध नक्कीच करायचा आहे, पण कारण आपली जात जी आहे ती गद्दारांची जात नाही. म्हणजे मी नेहमी लोकांना बोलतो की एखादा देव पावला नाही ना तिथे कोणी जाणार नाही. पण प्रत्येक 6 डिसेंबरला आमच्या मुंबईमध्ये दादरला अनवाणी पायानी येतात, लाल मातीत झोपतात, टेम्पो मधलं खातात. पण ज्यावेळी फक्त बाबासाहेबांकडे हात जोडायला येतात त्याला माहिती आहे नवसाला पावणार नाही, पण जे काही तू केलंयस त्याच्यासाठी थँक्यू बोलायला येतात. म्हणजे आमची लोक अशिक्षित नालायक असतील पण नीच आणि गद्दार नाही. आम्ही गद्दार नाही. आणि हेच दाखवायचं आहे, ज्यावेळी आपलं इकॉनॉमिक्स चांगलं होईल, आपल्याकडे पैसा पाणी चांगला येईल, त्यावेळीच आपण सबळ होऊ आणि या हिंदूवाद्यांशी, मनुवाद्यांशी, ब्राह्मणवादाशी आपण लढू शकतो. नाहीतर आपण संपून जाऊ. मी काही चुकलो असेल मला माफ करा, पण मला वाटत नाही मी काही चुकलोय. नमो बुद्धाय. जय भीम. हॅलो, धन्यवाद आदरणीय डॉक्टर रोहित दादा. आपण विस्तृतरित्या या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनातून या ठिकाणी आवर्जून जो केंद्रस्थानी मुद्दा होता, अर्थातच आपल्या इथला तरुण हा आणि तो स्वावलंबी झाला पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. या धम्मपरिषदेच्या निमित्तानं आलेल्या सर्व समाज बांधवाच्या वतीने, आयोजक समितीच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत ते मान्यवर ज्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होतो आहे. विजयकुमार हेगडे साहेब, मराठवाडा अध्यक्ष टायगर सेना यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. संयोजन समितीचे पदाधिकारी, अर्थातच शंकरदादा बगाटे यांना सूचना आहे की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच
सम्राटराजे गायकवाड यांचाही आपण येथून सन्मान करायचा आहे. मुन्नाभाऊ वाठोरे यांना सूचना आहे आपण मंचावरती यायचं आहे. कणोरी नगर परिषदेचे माजी सदस्य संजय भाऊ वाडवे यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. हॅलो. या ठिकाणी तक्षशिला धम्म परिषदेच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष दिनेश भाऊ हनुमते यांचा सन्मान प्रवीण कांबळे करतील. बोधिवृक्ष कदम यांचा सन्मान राजेश नरवाडे करतील. डॉक्टर शेषराव नरवाडे यांचा सन्मान देविदास नरवाडे करतील. सुरेश घोडगे यांना विनंती करतो की त्याने कैलास खिलारे यांचा सन्मान करावा. जयाजी पायकराव यांचा सन्मान गौतम इंगोले हे करतील. ठीक आहे. कोण? उत्तमरावजी बहात्रे सर यांचा सन्मान ओमप्रकाश पायकराव हे करतील. जयाजी पायकराव यांचा सन्मान गौतम दादा इंगोले करतील. गौतम दादा इंगोले यांना विनंती त्यांनी जयाजी पायकराव काका यांचा सन्मान करावा. डॉक्टर शेषराव नरवाडे सर यांचा सन्मान सुरेश घोडके करतील. उत्तमरावजी नरवाडे सर यांचा सन्मान तुषार जोंधळे करतील. देविदास नरवाडे आणि सुरेश धुतमल हे आदरणीय दिनेश भाऊ हनुमंते यांचा सन्मान करतील. डॉक्टर शेषराव नरवाडे यांचा सन्मान सुरेश घोडके करतील. घेतला ना. उत्तमरावजी नरवाडे सर यांचा सन्मान तुषार जोंधळे करतील. ना हार द्या ना. हार द्या. कोणाचा? हा. दिनेश भाऊ हनुमंते यांचा सन्मान शुभम नरवाडे करतील. सुनील कवडे यांचा सन्मान बबलू पोगे करतील. योगीराज पोगे. चला सेटअप गुंडाळा चला. बावीसाव्या तक्षशिला धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्षा आमच्या काकू माननीय भीमाबाई उत्तमराव नरवाडे, सर्व संगीत संचाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपला संच लावायचा आहे. आजच्या या 22व्या तक्षशिला धम्म परिषदेच्या निमित्तानं ज्या ज्या गायक आणि गायिकांना निमंत्रित केलेलं आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण धम्मपीठावर उपस्थित व्हावं. अजून एक घोषणा करून जातोय.
14 एप्रिलला आपण बाबासाहेबांचा सूट बनवतोय आणि त्याची किंमत 70 करोड असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, 22व्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेच्या वतीनं आज या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल गोल्डन मॅन डॉक्टर रोहित सरांचं या ठिकाणी ही धम्म परिषद आभार व्यक्त करते. 22व्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेच्या स्वागत अध्यक्षा, आखाडा बाळापूर नगरीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती भीमाबाई उत्तमराव नरवाडे, एक विकासाभिमुख व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आखाडा बाळापूर नगरीचा सातत्याने विकास होतो आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तर या धम्म परिषदेच्या त्या स्वागत अध्यक्षा आहेत, तर त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण उपासिका भीमाबाई उत्तमराव नरवाडे यांच्या कार्याचा, विचारांचा आणि कर्तृत्वाचा सुद्धा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी या धम्म परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी करावा. या धम्म परिषदेच्या माध्यमातून ज्यांच्या हाकेला प्रतिसाद देत या ठिकाणी आखाडा बाळापूर नगरीच्या सरपंच, अर्थातच हे मोठं व्यक्तिमत्व आहे, कारण या आखाडा बाळापूर नगरीचे सरपंचच नाही तर या सर्कलमध्ये या ठिकाणी ज्यांचं चांगलं वलय आहे अशा सौभाग्यवती भीमाबाई उत्तमराव नरवाडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारून आणि त्या पुतळ्याचं पूर्ण सुशोभीकरणाचं काम स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी करून या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी, धम्माची बांधिलकी या ठिकाणी कशी जपावी याचं एक मूर्तिमंत आणि आदर्शदायी अशा प्रकारचं उदाहरण ज्यांनी उपस्थित केलेलं आहे. अशा सौ भीमाबाई उत्तमराव नरवाडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या धम्मपीठावरती होतो आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आचार, विचार आणि तोच अधिकार या ठिकाणी वापर करून लोकांच्या विकासासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आचार, विचार हा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं सौभाग्यवती भीमाबाई उत्तमराव नरवाडे ह्या सातत्यानं प्रयत्नशील असतात आणि म्हणून त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी या धम्मपीठावरती होतो आहे. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व ज्यांच्या सोबत या ठिकाणी सातत्यानं सर्वांची साथ ही सातत्यानं राहिलेली आहे, त्या अनुषंगाने त्यांचा यथोचित सन्मान या 22व्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या धम्मपीठावरती सर्व मंडळी या ठिकाणी करीत आहेत. मनापासून खूप खूप धन्यवाद. आपल्याच्याने जेवढं काही चांगलं काम करता येतं ते पूर्ण केलं पाहिजे अशा प्रकारचा जो मनाचा ध्यास आहे तो सातत्यानं सौभाग्यवती भीमाबाई उत्तमराव नरवाडे यांचा राहिलेला आहे आणि म्हणून कुपटी नगरीचे हे असलेले हे मोठं व्यक्तिमत्व, आखाडा बाळापूर नगरीचे सरपंच आणि या सर्व तालुक्यामध्ये ज्यांनी चांगलं काम आणि विकासाचं काम नव्हे तर या आखाडा बाळापूर नगरीचा याही विकासामध्ये या ठिकाणी चांगलं काम आणि योगदान देणारा हे मोठं व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान या ठिकाणी या धम्मपीठावरती संपन्न झालेला आहे. संगीत संस्थेसाठी सर्व सूचना आहे, महत्वपूर्ण सूचना आहे की आपण या धम्मपीठाचा या ठिकाणी आपण ताबा घ्यायचा आहे. आपणा सूचना आहे सर्व मंडळी कृपया संगीत संच यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी या धम्मपीठावरती यायचं आहे. सचिन नागवंशी अमरावती, भाग्यश्री इंगळे अकोला, अश्विनी रोशन मुंबई, विनोद फुलमाळी यवतमाळ, आम्रपाली खराटे मंगरुळपीर, रविराज भद्रे नांदेड. तर हे सर्व कलाकार मंडळी, प्रबोधनकार यांचंही आगमन या ठिकाणी या परिसरामध्ये झालेलं आहे. तद्वतच सर्व वाद्य असणारी सर्वच संच या सर्वांना सूचना आहे आपलं सेटअप जे आहे ते या मंचावरती आपण करून घ्यायचं आहे. हा टेंटवाले नरवाडे सर, टेंटवाले नरवाडे साहेबांचे कार्यकर्ते वरच्या खुर्च्या खाली घ्या, वरी टाकलेल्या खुर्च्या खाली घ्या. बरं आता आपलं काय नाही
आणि या की लोक झोपले काय? नरवाडे साहेब, संगीत संचय लावायचं आहे. वरच्या खुर्च्या खाली घ्या. जेवण केले इथून 5 तास लागतात औरंगाबाद जायला. आज या ठिकाणी संगीत संयोजनच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपलं संगीत या ठिकाणी तात्काळ लावावं. आज या ठिकाणी लागलीच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. ज्यांचं संगीत संयोजन आहे त्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपलं संगीत लावावं. याच्या 2-4 खुर्च्या खाली घ्या. बाकी नरवाडे साहेब, वरचे सोपे खाली घ्यायसाठी लवकर या. आले का? बरेच लवकर आहे. आजच्या या 22व्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गायक सचिन नागवंशी, भाग्यश्री इंगळे अकोला, विनोद फुलमाळे आम्रपाली खराटे आणि रविराज भद्रे या 5ही कलावंतांना माझी विनंती आहे की आपल्या सर्वांना मिळून या ठिकाणी पहिलं बंधनगीत गायचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा धम्मपीठावर लवकरात लवकर उपस्थित व्हावं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सचिन नागवंशी, रविराज भद्रे, भाग्यश्री इंगळे, विनोद फुलमाळी आणि आम्रपाली खराटे या 5ही जणांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर उपस्थित व्हावं. खाली